नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या जागर मराठी 2024 या विशेष व्याख्यानमालेमध्ये आजचे नियोजित वक्ते प्राध्यापक मार्तंड कुलकर्णी आणि आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या व्याख्यानमालेचं आजचं हे तिसरं व्याख्यान पुष्प आहे. योगायोग असा जुळून आला की पहिले तिन्ही वक्ते हे एकमेकाचे मित्र आहेत. आणखी महानुभाव संप्रदायावर तिघांचाही अभ्यास आहे. हा एक योग जुळून आलेला आहे. मार्तंड कुलकर्णी सर हे सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट, नांदेड जिल्ह्यातलं किनवट जे गाव आहे तिथे संशोधक, मार्गदर्शक आणि पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख आहे. संत साहित्याचे चिकित्सक, अभ्यासक आणि शाहिरी वारसा लाभलेले कुलकर्णी सर लोकप्रिय व्याख्याते आणि शाहीर आहेत. त्यांचे वडील शाहीर होते, तो त्यांचा वारसा त्यांच्याकडे आलेला आहे. श्री क्षेत्र माहूर येथील माता रेणुका देवीचे भक्त संत विष्णुदास यांच्या साहित्याचे ते अभ्यासक आहेत. संत कवी विष्णुदास व्यक्ती आणि वाङ्मय हा त्यांच्या PhDचा प्रबंध आहे. नुकतीच त्यांची साहित्य संस्कृती मंडळावर नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे पण ते सदस्य आहेत. संस्कार भारतीच्या प्रांत कार्यकारिणीचे वनवासी कला विभाग प्रमुख आहेत. इतर अनेक संस्थांमध्ये ते पदावर आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कैलासवासी उत्तमराव राठोड आदिवासी विकास संशोधन केंद्र किनवट या संस्थेचे ते सहसमन्वयक आहेत. त्यांची ग्रंथसंपदा संशोधनात्मक आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. 9 ग्रंथ आजवर त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. समग्र संत विष्णुदास, संतांची शक्ती उपासना, गोदातटीचे चिंतन, संचिताचे शारंगपाणी इत्यादी 9 ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. या सगळ्या त्यांच्या सामाजिक कार्याला सुद्धा आणखी साहित्यिक सेवेला 16 निरनिराळे पुरस्कार आत्तापर्यंत त्यांना मिळालेले आहेत. 2003 साली कवी संत विष्णुदास पुरस्कार आणि त्यानंतर धर्मकीर्तन पुरस्कार हे त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. आपली ही जागर मराठीचा आहे 2024 ही व्याख्यानमाला आपण मराठी भाषेचे विविध पैलू अभ्यासकांच्या मार्फत श्रोत्यांपर्यंत पोचावेत अशासाठी याचं नियोजन केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी जे कार्य केलं आहे ते बऱ्याच अंशी विस्मृतीत गेलेलं आहे. तो विषय नव्यानं लोकांच्या समोर यावा म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो की त्या विषयावर बोलणारा अभ्यासू वक्ता आम्हाला माहीत नव्हता. आपल्या संस्थेशी संबंधित आणि शेषराव मोरे सगळ्यांना माहिती आहेत. शेषराव मोरेंचे शिष्य बालाजी चिरडेंना मी फोन केला की म्हणलं तुमच्या संपर्कामध्ये कोण आहेत की ज्यांनी सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी मार्तंड कुलकर्णी सरांचं नाव सुचवलं, फोन नंबर पाठवला. मी त्यांना फोन केल्या त्यांनी येतो म्हणून लगेच मान्य केलं आणि एवढ्या लांबून ते आलेले आहेत. आपण त्यांचं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहोत. मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणखी त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती पण आलेल्या आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि त्यांनी आपल्या
व्याख्यानाला विवेचनाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी आणखीन एक आहे, ते जात्या शाहीर आहेत. तर एक पोवाडा शेवटी आता मध्यात केव्हा घेतात ते आपण ठरवू. तर त्या पोवाडाच्या साथीसाठी म्हणून मी आपली जी मिरजेमध्ये अंधशाळा आहे त्या 2 विद्यार्थ्यांना बोलवलं आहे. मी ते आमचे विद्यार्थी 9वीमध्ये शिकत आहेत. एकाचं नाव आहे प्रज्वल कुंभार आणि ओंकार खोत. ढोलकी आणि हार्मोनियमला ते साथ करणार आहेत. त्यांचं पण मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं कैलासवासी वासुदेव शास्त्री खरे मार्ग मिरज जिल्हा सांगली यांच्या ह्या पुण्य अशा सुंदर अशा वास्तूमध्ये आज मला इथे येता आलं. सातत्यानं व्याख्यानमालेच्या अनुषंगानं मराठी भाषा आणि मराठी भाषेतील एकूणच साहित्याचा प्रवास विविध विषयाचा समाजापर्यंत पोहोचावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारं हे मिरज विद्यार्थी संघ. नाव मी ऐकलं होतं वसंत व्याख्यानमालेचं, परंतु योगायोगाचा भाग असा की आज मला तुमच्यामध्ये उपस्थित राहता आलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. आजच्या व्याख्यानमालेच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय या संघाचे उपाध्यक्ष, सर्व विद्वज्जन, गेल्या 2 दिवसापासून हा मराठीचा जागर या ठिकाणी चालू आहे. अशा जागराला पुन्हा पुन्हा शक्ती देतो तो वाढला पाहिजे आणि मराठीचा जो विषय आहे, माय मराठीची जी काही विविध पैलू आहेत त्या पैलूचा सर्वांपर्यंत विषय पोहोचला पाहिजे या उद्देशानं आपण इथे येत आहात. तुम्हा सर्वांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. माझा आत्ताच आदरणीय तुळपुळे सरांनी परिचय करून दिला. मी या भागाला पहिल्यांदा अपरिचितच. माझं परिक्षेत्र मराठवाडा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड जिल्ह्यातल्या एका आदिवासी परिक्षेत्रामध्ये गेल्या 33 वर्षापासून मराठी विषयाचा अध्यापक आणि शिक्षक म्हणून काम करताना एक मला आनंद वाटतो. जिथं माझं वास्तव्य आहे ते किनवट हे शक्तिपीठ माहूर आपण ऐकलं असेल. त्या माहूरपासून अगदी 45 किलोमीटर, तेलंगणाच्या सीमारेषेवर, विदर्भाच्या सीमारेषेवर आणि नांदेडच्या जिल्हा स्थानापासून 145 किलोमीटरवर. काल मी आपल्याकडे येण्यासाठी दुपारी 1:35 निघालो आहे आणि पहाटे 6 वाजता तुमच्यात पोहोचलो आहे. इतका लांबचा प्रवास करून मी तुमच्यामध्ये आलो आहे. तेव्हा सर्वांना पाहून मला आनंद वाटला. तुम्हाला वाटलं असेल की आजच्या कार्यक्रमाचा वक्ता निश्चितच पांढऱ्या केसाचा, थकलेला, परंतु तुमच्या सर्वांना उत्साहानं पाहून मला आनंद वाटला की कुणीतरी मला हाक मारत आहे आणि मार्तंड तू इथं आलो पाहिजेस आणि काहीतरी सांगितलं पाहिजेस. म्हणून मी पहिल्यांदा जिच्यासाठी तिथं गेलो आहे, जिच्यामुळे तिथं आहे आणि जिच्यामुळं तिथं राहणार आहे अशा माता रेणुकेला अभिवादन करतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः
नमस्तस्ये 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 नमो नमः म्हणून मी माझ्या आजच्या ह्या मराठीच्या 3ऱ्या दिवशीच्या जागराला सुरुवात करणार आहे. मुळात देवीचा भक्त हा जागरच असतो, जागरण घालणारा गोंधळीच असतो. आज माय मराठीचा जागर घालायचा आहे आणि तो आनंदानं घालायचा आहे. का तर गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी होती. अनेक वर्ष आम्ही तिष्ठत होतो, अनेक वर्ष विचार करत होतो, अनेक वर्ष प्रतीक्षेत होतो, अनेक वर्ष वाट पाहत होतो. अनेकांनी आमची वाट लावली. मराठीचं तसंच झालंय. परंतु वाट जिथं लावतात तिथं पहाट सुद्धा होत असते. अशा माय मराठीच्या या मराठी राज्यामध्ये 2024 3 ऑक्टोबरचा दिवस उजळला आणि माझ्या माय मराठीला, ज्ञानराजाच्या मराठीला, एकनाथाच्या मराठीला, नामदेवाच्या मराठीला, संत तुकोबाच्या मराठीला, चोखोबाच्या मराठीला, कानोपात्रेच्या मराठीला, जनाबाईच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे सर्वांचं आनंदाचं ठिकाण आहे. आज माझी मराठी 7वी क्रमांकाची भाषा ठरली आहे. याचा अभिमान तुमच्याबरोबर मला सुद्धा आहे. आणि तोच विषय घेऊन मे महिन्यात होणाऱ्या या व्याख्यानमालेपूर्वी माय मराठीचा जागर घालावा आणि सांगावं, कवितेपासून लावणीपर्यंत, पोवाड्यापासून गणापर्यंत, गवळणीपासून पदापर्यंत, कादंबरीपासून नाटकापर्यंत, कथेपासून प्रवास वर्णनापर्यंत आणि चरित्रापासून आत्मचरित्रापर्यंत ज्या भाषेमध्ये प्रवास आहे ती एकमेव जर भाषा कोणती असेल तर माझी मराठी भाषा आहे. अशा माय मराठीचा जागर घालण्यासाठी विद्यार्थी संघाने पुढाकार घेतला आणि 7 दिवसाचा हा विचाराचा जागर विविध विषयाला गुंफत काल माझे स्नेही इंद्रजित भालेराव इथे येऊन गेले. सकाळी माझी भेट झाली. कितीही ऐकत बसावं असं त्यांचं व्यक्तिमत्व. आमच्या सौभाग्यवतीने सकाळी हॉटेलमध्ये चहा पिता पिता सुद्धा हट्ट सोडला नाही. अगं म्हणलो रात्री 11:30 पर्यंत ते गात होते आणि तूही विचारतेस की काय, आणि सांगितलं की सर तुम्हाला आवडलेली एक कविता म्हणा. चहामध्ये शुगरची साखर टाकत गोडवा तिने आम्हाला दिला आणि सुंदर माहेर वाशिनेचं गुणगान तिने आपल्या कवितेत ऐकवलं. असा निखळ मनाचा कवी म्हणजे माझा मित्र इंद्रजित भालेराव इथे येऊन गेला. आदरणीय आवलगावकर सर, ते माझे गुरु पुणे विद्यापीठात, महानुभाव साहित्याचा अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे आज संबंध महाराष्ट्र पाहतो आणि मराठीतल्या पहिल्या मराठी विद्यापीठाची कुलगुरू म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे हा आपल्यासाठी आनंदाचा भाग आहे. रुद्धिपूर नावाचं गाव आहे, बाजूला तुकडोजींचं मोझरी नावाचं गाव आहे, गाडगेबाबांची भूमी आहे. अशा ह्या विदर्भामध्ये माय मराठीचा एक वेगळा विचार मांडण्यासाठी आवलगावकर सरांनी आता खांद्यावर हा मराठी भाषेचा फार मोठा जबाबदारीचा भाग स्वीकारलेला आहे आणि ते आज पहिल्यांदा इथं येऊन गेले याचा मला आनंद वाटतो. मुळात आजचा जो विषय मला दिलाय, पहिल्यांदा तुळपुळे सर जेव्हा मला बोलले की तुम्ही मला सावरकरांच्या भाषा शुद्धीच्या चळवळीवर बोलायचंय. सावरकरांचे अनेक पैलू आमच्या समोर आहेत. कोणत्या पैलूवर प्रकाश टाकावा शब्द कमी पडतात. परंतु कालची कर्नाटकातली बातमी ऐकली, घटना ऐकली आणि वाटतं की खरंच विनायका, अजूनही भारतातल्या माणसांना तुमचं महत्त्व कळालेलं नाही हेच ते अधोरेखित करणार आहे. त्या विधानसभेतला लावलेलं तैलचित्र काढण्याचा निषेधाचा प्रकार त्यांनी घडवून आणला. हे सावरकरांच्या कार्याला कुठंतरी वेगळं करण्याचा तो भाग आहे. त्या कृतीचा आणि त्या विचाराचा मी निषेधच केला पाहिजे. परंतु सावरकरांच्या भाषाशुद्धीची चळवळ याच विषयावर मी आज या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहे. आदरणीय कुरुंदकर गुरुजी, ज्या पीपल्स महाविद्यालयात मी शिकलो नांदेडला, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्या महाविद्यालयातून मी इथं आलो. दत्ता भगत प्रसिद्ध नाटककार, ताराबाई परांजपे, बरोबर आहे, सरा गाडगीळ सर त्या महाविद्यालयात प्रोफेसर होते. अशा महाविद्यालयातून जेव्हा आम्ही ज्ञानाचे काही कण स्वीकारले आणि शेषरावजी मोरेंसोबत जेव्हा अनेक आमच्या चर्चा व्हायच्या, वेगवेगळ्या विषयावर मांडणी व्हायची, तेव्हा कुठेतरी सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या प्रकल्पाच्या अनुषंगानं, चळवळीच्या अनुषंगानं आमच्या डोक्यात जे काही त्यांनी भरलं आणि या विषयाच्या अनुषंगाने जे काही चिंतन झालं ते मी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी मुळात संत साहित्याचा अभ्यासक आहे, भाषेचा अभ्यासक आहे. संत विष्णुदास, आत्ता तुळपुळेंनी सांगितलं की माता रेणुकेचे निस्सिम भक्त जर संत विष्णुदास, आली आई भवानी स्वप्नात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हे पद अभंग लिहिणारे, नंतर धर्म अर्थ मोक्ष काम असं म्हणणारे अष्टक लिहिणारे विष्णुदास, नको साधन धन काही काम स्तवनाचे नाही, आई रेणुके तुला साधे बोलणे पुरे म्हणणारे विष्णुदास,
आणि त्याचबरोबर स्वतःच्या पत्नीच्या निधनानंतर एक पुरुष आपल्या बायकोवर पोवाडा लिहितो, असा महाराष्ट्रातला पहिला बायकोवर पोवाडा लिहिणारा पत्नी निधनानंतरचा पोवाडा विष्णुदासांनी लिहिला. असे ते विष्णुदास नाटककार होते, कवी होते, प्रसिद्ध कीर्तनकार होते, आख्यानकार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातृभक्ती संप्रदायाचे प्रणेते होते. माहूर गडावर जेव्हा आपण याल किंवा आलेले असालही, मातृतीर्थाच्या बाजूला पुरुषोत्तमाश्रम आहे, विष्णू कवींचा मठ आहे, तिथं संजीवन समाधी त्यांनी घेतली. अशा विष्णुदासांच्या अभ्यासाकडे वळताना हा विषय सावरकरांचा जेव्हा माझ्यासमोर आला तेव्हा वाटलं की खरंच फार चांगला विषय मला सुचवलाय. आज या विषयाची खूप नितांत गरज आहे. भाषा शुद्धीची चळवळ. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक पैलूवर आपल्यापर्यंत तो विषय पोहोचलेला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या वाचनातून सावरकर समजूनही घेतला आहे. परंतु सावरकरांना भाषा विज्ञान, भाषेचे अभ्यासक, भाषेचा अभिमानी आणि भाषा तज्ज्ञ म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहायला लागतो तर काय विचाराची जी परिसीमा आहे ते आपल्याला कळून यायला लागते. नुकतेच रत्नागिरीमध्ये बंदिस्त 13 वर्षाचा कालखंड आहे आणि 13 वर्षाच्या कालखंडामध्ये सावरकरांनी हा विषय डोक्यामध्ये घेतला आणि सांगितलं की नाही, मला हे काम करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी सांगणं मला अभिप्रेत आहे की या संत साहित्याच्या महाराष्ट्रामध्ये, संतांच्या भूमीच्या महाराष्ट्रामध्ये, जिथं ज्ञानदेव होऊन गेले, जिथं मुकुंदराज होऊन गेले, जिथं नागदेवाचार्य, जिथं माहिमभट होऊन गेले, जिथं महदंबा होऊन गेल्या, जिथं संतांची मालिकाच मालिका आहे, त्या महाराष्ट्रामध्ये संतांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाषा शुद्धीच्या चळवळीला प्रोत्साहन दिलेलं आहे. सावरकरांच्या समोर प्रेरणा कुणाची आहे? भाषा शुद्धीच्या चळवळीला प्रेरक कोण आहे? विचार जर केला तर जेव्हा मी अभ्यास करायला लागतो सावरकरांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा, अथांग विचार आहे, प्रखर राष्ट्रवाद आहे, क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे आणि मुळात या मातृभूमीला परदाश्यातून मुक्त करण्यासाठी अपार कष्ट भोगता भोगता माझ्या माय मराठीला सुद्धा शुद्ध रूपात दिसली पाहिजे, हा त्यांचा प्रयास आहे. तर मुळामध्ये हा जो भाषा शुद्धीचा प्रयोग आहे तो मला जवळपास ज्ञानेश्वरानंतर 300 वर्षानंतर दिसतो. संत ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, निवृत्तीनाथांच्या अध्यक्षतेखाली नेवाशाला भावंडांच्या सोबत ज्ञानेश्वरांनी गीतेवर अनुवाद केला. गीतेचा भावार्थ सांगितला, गीते एक एक ओळीवर अर्थ सांगितला आणि तो अर्थ म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरी नामानं पाहतो. 700 श्लोक डोळ्यासमोर ठेवून 9000 ओव्यांचा सुंदर असा विषय मांडला. त्या ज्ञानेश्वरानंतर 300 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तो प्रयोग केलेला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. का बरं? ज्ञानेश्वरी सांगून शके 1212 हा जो विषय मी डोळ्यासमोर घेतो, शके 1212 टीका केली जे ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बहादुरे लेखुका झाला. टीका केली आहे, ज्याला आपण अनुवाद म्हणतो, त्याच्यावरच समीक्षण म्हणतो आपण, टीका करणे. परंतु आज आपण असा शब्द प्रघात वापरला, एकमेकावर टीका करतो. ती टीका वेगळी, ती टीका वेगळी. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हा डोळ्यासमोर ग्रंथ ठेवून ज्ञानेश्वरी नावाचा हा ग्रंथ सांगितलाय. त्या ज्ञानेश्वरीमध्ये 300 वर्षानंतर अनेक पाठभेद निर्माण झाले होते. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. पाठभेद निर्माण झाले. वाचता वाचता माझ्या मनाने शब्दाची गुंफण करत गेलो आणि करत करत वेगळ्या पद्धतीचं एक चित्र डोळ्यासमोर निर्माण व्हायला लागलं. 2 घटना अशा घडल्या, प्रत्यक्ष ज्ञानदेवांना सांगावं लागलं. त्या काळात हा प्रकार नव्हता. त्या काळात हा प्रकार नव्हता. प्रकार होता हृदयाशी बोलणं, या हृदयाने त्या हृदयाशी बोलणं. प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी सांगितलं, नाथा तुला यावं लागेल रे आळंदीला आणि माझी ती समाधी एकदा पहा. तो जो अदान वृक्षाचा वेला गळ्याला माझा त्रास देतोय तो दूर कर. आणि ते दूर करत करत दुसरं एक तुला काम करायचं पाडवा. कोणतं?
माझी ज्ञानेश्वरी आहे ना, भावार्थी दीपिका, जरा शुद्ध करण्याचा भाग का. शुद्धता तिथं आली. मनाची शुद्धता, विचाराची शुद्धता असल्याशिवाय माणसाच्या जीवनात सुद्धा आचरणाची शुद्धता प्राप्त होत नाही. जीवन कसं असावं? संत विष्णुदासांसारखं असावं. जीवन कसं असावं? संतांच्या हा एकूणच जीवनासारखं आपलं जगलं पाहिजे. काय घडलं काय? नाथांना कर्तव्य सांगितलं आणि ह्या ठिकाणी सांगायला हरकत नाही आदरणीय सर. अजूनही तुम्ही आळंदीला गेला असताल बऱ्याचदा. तिथं गेल्यानंतर बाजूला नाथाचा पार आहे, बाजूला पाहिलात ना, तिथून ते आत प्रवेश केला. त्यांनी दर्शन घेतलंय. सगळा बाजूला पसारा, सगळं जंगल, निबिड जंगल होतं. करत करत त्या समाधीला बाहेर व्यवस्थितरित्या ठेवलं आणि मग सांगितलं आता काय करायचं तू सांग. ज्ञानेश्वर ओळी वाचायला लागतात आणि नाथ महाराज हळूहळू त्यात बदल करायला लागतात. हे च नाही रे, इथं ड पाहिजे, इथं ब नाही रे, इथं क पाहिजे, इथं न नाही रे, ओम नमोजी अध्याया लिहिले रे, अध्याया पाहिजे रे. असं सांगत सांगत 9000 ओव्या ज्ञानदेवांनी पुन्हा एकदा नाथाला सांगितल्यात. मला सांगा हा कोणता भाग आहे? याला आजचे लोक काय म्हणतील माहीत नाही, परंतु हे घडलेलं आहे. तिथं झाला पहिला मराठी भाषेतल्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भातला जे काही मिसळ झाली होती, त्या मिसळीला बाजूला करून नाथाने शुद्ध रूपात ज्ञानेश्वरी आणली आणि ती ज्ञानेश्वरी आज आमच्या समोर आहे. पहिला प्रयत्न शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलाय. हळूहळू पुढं चाललो. तुकारामांचा कालखंड आला, रामदासांचा कालखंड आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आला. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं, साकारलं. आठवावे शिवरायाचा प्रताप, आठवावे असं म्हणत म्हणत शिवाजी महाराजांनी प्रेरणा देण्याचं काम रामदासांनी केलं शिवाजी महाराजांना. आणि हे तुला करायचंय, करून दाखव असं म्हणत म्हणत ऊर्जा निर्माण केली, बोध दिला, मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं, वाट दाखवली. आणि ती वाट शोधत शोधत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. केल्यानंतर हे राज्य कसं असायला पाहिजे? शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी म्हणत म्हणत शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे हाताशी धरून स्वराज्याची उभारणी केली. आणि तिथं सुद्धा दुसरा प्रयत्न झाला भाषा शुद्धीचा. शिवाजी महाराजांनी पहिलं काम जर कोणतं हातात घेतलं असेल, राजव्यवहाराची भाषा ही मराठी असली पाहिजे. मराठी भाषेत लिहिलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताती पैजा जिंके, आयशे रसी अक्षर रसिके मेळ विनाशी, ही आमची ज्ञानराजांची प्रतिज्ञा होती. नामदेव काय म्हणाले? नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावू जगी, म्हणणारे नामदेव आमच्याकडे आहेत. अशा या संतांनी भाषेचा जागर केला, भावभक्तीचा जागर घातला आणि माणसाची मन घट्ट करण्याचं काम संतांनी त्या कालखंडात केलं. कुणी वाळवंटामध्ये केलं, कुणी पैठणच्या नदी गोदावरीच्या पात्रात केलं, जनाबाईंनी गंगाखेडमध्ये केलं, कानोपात्रींनी मंगळवेढ्याला केलं. चोखवट सगळ्यांनी वेगवेगळ्या विचारांनी एकत्र आले आणि तिथे येऊन एक भक्तीचा कर्तव्याचा झेंडा खांद्यावर घेतला. आणि तो झेंडा गेले 700-750 वर्ष अखंडपणे चाललाय. रामकृष्ण हरी हा जप करत करत दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजव्यवहार कोश आला. दुसरा प्रयत्न आदरणीय सर, दुसरा प्रयत्न नाथानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. स्वतंत्र समिती निर्माण केली भाषेच्या अनुषंगानं. सध्या जसं आम्ही सध्या महाराष्ट्राच्या आदरणीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, मराठी भाषा विभाग निर्माण झाला, अनेक वेगवेगळ्या समित्याचे कार्य सुरू झाले. कोशवाङ्मयाची समिती वेगळी, मराठी भाषेची समिती वेगळी, लोकसाहित्याची समिती वेगळी, अनेक समित्या गठीत झाल्या. सध्या तर काय मराठीला खूप सुंदर असं रूप या दशकामध्ये मला पाहायला मिळतं. आता तर काय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, याच्यापेक्षा काय म्हणावं. गरजा महाराष्ट्र माझा ही माझी राज्यगीत झालेलं आहे. राजभाषा मराठी आहे, न्यायदानाची भाषा मराठी आहे. भाषेला एक सन्मान प्राप्त करून द्यायचं काम जसं त्या राष्ट्रकुटाच्या कालखंडात झालं, विजयनगरीच्या रामदेवरायांच्या कालखंडात झालं, तसं मला पुन्हा एकदा मराठीचं वैभव ह्या अभिजात भाषेमुळं एक वैभव प्राप्त. 450 विद्यापीठामध्ये आता आम्हाला मराठीचं काम चालू करता येतं. वेगवेगळ्या पद्धतीचं फंड्स मराठीच्या उद्धारासाठी, मराठीच्या कामासाठी आणि मराठीच्या एकूणच लौकिकासाठी आम्हाला प्राप्त होऊ शकतं. हे मराठीच्या अभिजात दर्जातून आम्हाला पाहायला मिळतं. आमच्या मराठीचा प्रत्येक प्राध्यापक
वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या विद्यापीठामध्ये वेगळं अध्यासन तयार करून तिथं आपलं मराठीचं काम करू शकतो हे आम्हाला दाखवलं. मी मध्यंतरी मॉरिशसला गेलो होतो. तिथं महात्मा गांधी मिशन आहे. बिदन आबा नावाचे आपले मराठीचे प्रोफेसर आहेत. मराठी सुंदर उच्चारण, संवाद, लेखन मॉरिशसमध्ये फार चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. तेव्हा एक असा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा विषय मॉरिशस आणि भारतामध्ये आम्हाला अजूनही पाहायला मिळतो. तर अशा ह्या प्रयत्नामध्ये दुसरा प्रयत्न झालाय माझ्या जाणत्या राजाच्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाकडून. राज्य कसं असावं, माणसं कशी असावीत, रयत कशी असावी, प्रजा कशी असावी, समाजात माणसांचं देवाणघेवाण कसं असावं, भाषा कशी वापरली पाहिजे, याचा एक फार सुंदर असा न्यायदंड ज्याला म्हणू आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. आणि भाषेला वैभव प्राप्त करून द्यायचा असेल, अरबी, उर्दू, फारसी शब्द मराठी भाषेतून बाजूला गेले पाहिजेत आणि शुद्ध रूपात मराठी भाषा आली पाहिजे. हा दुसरा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा मानला पाहिजे. मुळामध्ये आमच्याकडं जेव्हा हा विषय मांडतो आपण की भगवान श्रीकृष्णांचा राजधर्म आम्हाला कळाला, परंतु लोकोत्तर ज्याला म्हणू आपण महात्म्यांना, जी आपण लोकोत्तर महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाच खरा राजधर्म काय असतो आम्हाला लक्षात येतो. त्याचे अनेक पैलू मला सांगता येतील, वेळ तेवढा नाहीये. मी एकाच विषयावर बोलणार आहे की आज आम्हाला आमच्या या मराठीच्या संदर्भात सावरकरांनी काय टाकून दिलं आणि आज आपण तेच कसं स्वीकारतो, काही बाबी न स्वीकारता आपण मराठीचं कसं एक वेगळं शिकरण करून ठेवलंय हे मला या ठिकाणी सांगायचंय. अनुवादाच्या क्षेत्रात आपण किती पुढे आहोत. मराठीतल्या वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटकांना, कथेला, कवितेला इतर भाषेमध्ये नेण्याचा प्रयत्न किती जण करतात. सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा आहे, इतरांना मराठी कशी कळेल, इतर भाषिकांना मराठीतलं काय चाललंय कळायला पाहिजे. कारण त्यासाठी अनुवाद क्षेत्र महत्त्वाचं आहे, ते प्रभावी असलं पाहिजे. मराठीतला जो भाषा व्यवहाराचा भाग आहे तो मराठीत जाणीवपूर्वक असला पाहिजे. आणि त्या कालखंडात सावरकरांनी पहिला जो प्रयत्न केला म्हणजे शिवाजी महाराजांनंतरचा तिसरा प्रयत्न तो मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा आहे. नामफलक, दुकानांची नामफलक रस्त्यावरची हे जर माझ्या मराठीतल्या देवनागरी लिपीमध्ये असतील तर पटकन ते मला अ कळेल, पटकन क कळेल, पटकन ब कुठं आहे कळेल, बांगड्याचे दुकान हे मला ताबडतोब कळेल. परंतु आमच्याकडं ह्या 20-25 वर्षामध्ये तर काय सांगावं, महाराष्ट्रामध्ये असा काही प्रघात दिसून येतो. नाव मराठी देवनागरी लिपीतून लिहिलंय परंतु सगळं काही उच्चारण त्याचं इंग्रजी भाषेतून, आंग्ल भाषेतून आहे. हे योग्य नाही. सावरकरांच्या राष्ट्रामध्ये, लोकमानांच्या राज्यामध्ये, वि स खांडेकरांच्या राज्यामध्ये, नाशिक फडकेंच्या राज्यामध्ये, नरहर कुरुंदकरांच्या राज्यामध्ये आणि त्याचबरोबर वासुदेव शास्त्री, वामन शास्त्री खरेंच्या राज्यामध्ये असं जर चित्र असेल तर खरंच आपण समाधानी आहोत का. केश कर्तनालय हा शब्द सावरकरांनी दिला आहे. हेअर ड्रेसिंग होतं, लक्षात घ्या. अहो 45 शब्द मराठीत पहिल्यांदा त्यांनी आम्हाला दिलेत. काय गंमत आहे. आम्ही इतके रुळून गेलो होतो. अजूनही आमचं चाललंय मॉर्निंग वॉक द लाईट ऑफ. अरे रे 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 ईश्वरा. सकाळी आमच्या खेड्यातली पाड्यावरची बाई सुद्धा वैद्य साहेब काय म्हणते, माय कुठे गेली, मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग वॉक हा काहीतरी वेगळा भाग आहे असं त्या बाईला वाटतंय. ती मॉर्निंग वॉक म्हणजे इंग्रजीमध्ये चालणं असतं हे माहिती नाही. आणि रात्री सुद्धा शांत डोळे बंद करताना सुद्धा लाईट ऑफ हा शब्द जर माझ्या मुखात येत असेल, फक्त उच्चारापुरता, जगण्यापुरता मी मराठी आहे आणि पूर्ण संवाद माझे कसे चाललेत पहा. कोणत्या कोणत्या डिश आहेत दाखव म्हणतो. मराठी माणूस सुद्धा हो काय सांगू तुम्हाला, उपाहारगृहात गेल्यावर अरे कोणत्या कोणत्या आहो सांगा ना, त्याला काय काय पदार्थ केलेत तो सांगेल ना. मराठी भाषिक असून सुद्धा आपण हिंदीमध्ये तशाची भाष्य करतो. तो ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय. इंग्रजांच्या काळात सावरकर का वळले माहिती आहे वैद्य सर. सावरकर या चळवळीकडे का वळले तर त्या काळात दिस इज माय वाईफ असा शब्दप्रयोग होता. ही माझी बायको आहे अशी ओळख करून द्यायची. त्यांना इतकं बेकार वाटलं त्या काळ. अरे बापरे, असं जर हे काय असेल, वाईफ हा शब्द त्यासाठी पत्नीची ओळख करून द्यायला लागायचा. त्यांच्या डोक्यात आलं की नाही हे चुकीचं व्हायला लागलंय. आणि तिथून मात्र सावरकरांच्या डोक्यामध्ये स्फुल्लिंग पेटलं. नाही, मराठी भाषेला हे सगळे जे शब्द जमा झाले तर आमच्या मराठीमध्ये येऊन आजच्या भाषेमध्ये अतिक्रमण,
आजच्या भाषेमध्ये अतिक्रमण करायचं आणि घरच्याच घरमालकाला हकलून लावायचा असा प्रघात घडलाय आणि ते झालंय. आणि हे सगळं करणं अतिशय अवघड आहे. आता बघा, हा साधं आहे. दिनांक हा शब्द खरा सांगा किती जण वापरतात? आम्ही तारीख हा शब्द आमच्या डोक्यात बसलाय. सावरकरांनी दिनांक हा शब्द पर्यायी आम्हाला दिलाय. आत्ता तो वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रुजलेला, हे मला मान्य. सावरकरांच्या भाषा शुद्धीच्या चळवळीचं यश काय असेल, लागू दे 40 वर्ष, परंतु तो आम्हाला पचनी पडलाय. दिग्दर्शक, आम्हाला बोंबलून काहीच माहीत नव्हतं. डायरेक्टर 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 हेच आमच्या डोक्यात. कंडक्टर, डायरेक्टर हे सगळे शब्द असे बसवले की सावरकरांनी दिग्दर्शक दिला. रिपोर्ट हा शब्द अजूनही आमच्या खेड्यातल्या पाड्यावरच्या, कुड्यावरच्या, तांड्यावरच्या बाईला, माय डॉक्टरनं काय रिपोर्ट दिलाय, रिपोर्ट. रिपोर्टला रिपोर्ट म्हणतो, परंतु रिपोर्टचा सावरकरांनी शुद्ध शब्द दिला प्रतिवृत्त. त्यातलं काय आहे हे आम्हाला दिलं त्यांनी, परंतु आम्ही ते स्वीकारलंच नाहीये. सुपरवायझर, माय मोहा नवरा काय करतो, सुपरवायझर आहे. बघा, शिपाई हा शुद्ध शब्द आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या नोकरीच्या पत्रात लिहिलेलं असतं पोलीस. आम्ही त्याला जर असा तुझा नवरा शिपाई आहे जर म्हटलं, ती नवऱ्याला म्हणे तुम्ही शिपाई आहात म्हणजे आमच्याकडं कमीपणाचा शब्द वापरला असं वाटतंय. पर्यवेक्षक असेल, स्तंभ लेखन, बघा किती विचारपूर्वक आहे. कॉलम कॉलम, आता तर हे नवीन फेसबुक, हे ट्विटर, काय काय ते आले ना सगळं, ह्याच्यावर सुद्धा स्तंभ लेखन. काय काय करतो आपण, पटपट पटपट पटपट. माणसं माणसाशी बोलायला तयार नाहीत. आम्ही प्रवासात, आता आपली जुनी पिढी गेली वैद्यसाहेब, आपण गप्पा मारत मिरजून सांगली कधी आलं, सांगलीहून मिरज कधी आलं कळायचं. परंतु आता मिरज आलं उठा, ते मोबाईलमध्ये दंग असतो. इतकी अवस्था आहे. मित्र सुद्धा एकमेकाला बोलणं बंद केलंय, खळखळ हसणं बंद केलं, ओरडणं बंद झालं, विनोद बंद झाला. घरात सुद्धा मोठमोठ्या हास्याचे फवारे निघायचे, तो सुद्धा, कारण का आईच्या हातात मोबाईल आहे, वडिलांच्या हातात मोबाईल आहे. ऑफिसचं सगळं काम मोबाईलवर चालतं, त्यांच्या ऑफिसचं काम मोबाईलवर चालतं आणि सगळं आम्ही मोबाईलमय होऊन गेलो. हे सगळं जर घडलं तर हे कशाचं कारण असेल की आम्ही आमच्या वाचनापासून दूर चाललो. म्हणून विद्यार्थी संघाचं वाचनालय 125 वर्ष पूर्ण करतंय, याचा अभिमान वाटला पाहिजे. किती किती लोक येऊन गेले इथं, याचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी वाटला पाहिजे. त्याचबरोबर नाटकाचा विषय जर घेतला, सावरकरांना नाटकाचा विषय खूप आवडतो. नाटककार होते, अनेक नाटकं त्यांनी लिहिली आणि विचार केला की वेशभूषा हा शब्द आपण दिला पाहिजे. आणि ठरवलं की आम्ही काश्यूम हा शब्द वापरायचो. काय काय काश्यूम, परंतु त्यांनी नाही, वेशभूषा, रंगभूषा. हजर हा शब्द तो तिकडचा आहे, अरबी फारशीतला हजर, हजर रहो म्हणतात ना न्यायालयामध्ये. त्यांनी विचार केला, नाही हा शब्द नको आम्हाला. 45 शब्द आम्हाला दिलेत, परंतु आम्ही उपस्थित हा शब्द तिथून स्वीकारला. एवढंच काय, पुण्याचे महापौर नारायणराव होते सावरकरांच्या कालखंडात. नुकतेच नारायणरावांनी मेयर नारायणराव असं बाहेर बोर्ड लावला. सावरकर तिथं पाठीच घेऊन गेले आणि सांगितलं हे महापौर असं तिथं लिहा. आणि दुसऱ्या दिवसापासून महापौर त्या ठिकाणी लागल्या गेलं. अशा अनेक शब्दांची फार मोठी साथ सावरकरांनी अनेक आंदोलनं पचवून, अनेक अन्याय पचवून, अनेक यातना पचवून, पण काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यावरही वाटलं नाही. ने मजसी म्हणत म्हणत रत्नागिरीला आले. ते 1923 ते 1939 हा कालखंड 13 वर्षे त्यांनी वेचला आणि या भाषा शुद्धीच्या चळवळीमध्ये योगदान दिले त्यांनी. सुरुवातीला लोकांनी विरोध केला. आपलेच लोक आपल्याच विरोध करायला क्रमांक 1 वर असतात, बरोबर आहे ना. आपलेच लोक मला सुद्धा म्हणतात यांना घरदार सोडून फार फिरायची सवय आहे, आपलं आपलं काम करावं, कॉलेजमध्ये शिकवावं. म्हणजे तेही बरोबर आहे. त्यांच्याही मानसिकतेचा विचार केला पाहिजे. त्यांच्या बुद्धीचा आवाका तेवढाच आहे. ते बोलतात म्हणून मी थांबणं नव्हे, मी माझं काम चालूच केलं पाहिजे. कोरम हा शब्द आपण आपल्या वेगवेगळ्या बैठकीसाठी वापरतो. सावरकरांनी विचार केला की नाही,
यासाठी काय वापरला? गणसंख्या हा शब्द वापरला. मग आता प्रत्येकमध्ये गणसंख्या अभावी ही सभा एका तासानंतर तहकूब करून पुन्हा घेण्यात येईल. झालं गणसंख्या पक्क. असे अनेक शब्द आम्हाला दिले आणि अनेक शब्द देत 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 माझ्या माय मराठीची अशी सुंदर अशी सेवा करण्याचं काम सावरकरांनी केलं. शहीद 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 हा शब्द सावरकरांना खटकत होता. नाही, सावरकरच होते, हट्टी होते आणि निग्रह होता त्यांचा. नाही केलं तर केलंच पाहिजे. आणि त्यांनी विचार केला, शहीद या शब्दासाठी काय दिलं पाहिजे? हुतात्मा शब्द दिला. अरे थोर हुतात्मे होऊन गेले, थांबा, चरित्र त्यांचं पहा जरा. बघा हुतात्मा शब्द आला, मध्ये मध्ये घेणार आहे बरं का, मी माफ करा, ती शाहीर आहे हो, ती सहन होत नाही. अरे थोर हुतात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचं पहा जरा, आणि आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. ग ग ग ग इथं कशासाठी आलो मी? ज्यांनी या राष्ट्रासाठी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं, ज्यांनी आपलं समर्पण या घरासाठी. अहो किती, तीनही भाऊ, काय विचार. एक मला सांगा, या समाजात हिंदू या एकूणच भारतामध्ये असं एक तरी कुटुंब मला दाखवा की ज्यांचं अख्खं कुटुंबच मला या सेवेमध्ये दिसून येते. बाबाराव, तात्यासाहेब, येशू वहिनी, माई, बाळाराव आणि विशेष म्हणजे शांताबाई सावरकर सुद्धा. अख्खं कुटुंब समर्पित केवळ आणि केवळ राष्ट्रासाठी. जे राष्ट्रासाठी गेले ते थोर हुतात्मा शब्द आला, हे सावरकरांनी आम्हाला दिलं. शहीद हा शब्द नाही, हुतात्मा शब्द महत्त्व पाहिजे, म्हणून आम्ही हुतात्म्याला अभिवादन करतो हा शब्द पुढे आला. बरोबर आहे. अहो एवढंच काय, मुलाचं नाव विश्वास आहे आणि मुलीचं नाव प्रभात आहे. नाव ठेवताना सुद्धा विश्वास आहे की एक ना एक दिवस हे राज्य, हे राष्ट्र मुक्त होणार आहे, गुलामीतून मुक्त होणार आहे, हा मला विश्वास आहे. आणि मी करून दाखवणार आहे. मुलाचं नाव सुद्धा विश्वास ठेवलं आणि मुलीचं नाव प्रभात. होय, ही काळी कुट्ट रात्र निघून जाणार आहे आणि उद्याचा सुंदर दिवस, सुंदर किरण, सुंदर सूर्य उगवणार आहे आणि ती प्रभात होणार आहे. मुलीचं नाव प्रभात ठेव. काय त्याग आहे. केवळ आणि केवळ एक विचार घेऊन चालले नाहीत, अनेक विषयांनी ते करत करत पुढे आले. आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे सुद्धा लक्ष वळवलं की याही क्षेत्रामध्ये अशीच घाण निर्माण करून ठेवली आहे, इथे सुद्धा काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे, योगदान लोकांना पोहोचवलं पाहिजे. म्हणून त्यांनी बोलपट हा भाग आणला. टॉकी हा शब्द होता, टॉकी, बोलपट आणलं. 1.5 तासानंतर 15 मिनिटाचा भाग असतो चित्रपट बंदीचा आणि जाहिराती सुरू होतात. त्याला नाव दिलं इंटरवेल. होता आधी, तिने दिलं मध्यंतर. आणि आता प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा मध्यंतराचा तास म्हणून आपण, हे सावरकरांचं योगदान आहे. मात्र कुणी दिला मी विसरत नाही, चिरा नाही पण ती तेथे कर माझे जुळती. कुणी दिलं हो? त्यांना आनंदात घरी राहता आलं नसतं का? तिथून शिक्षा भोगून आले होते. आता कुटुंब बरं, आपलं चला 2 BHK 3 BHK सगळं चांगलं राहूत, विमानानं प्रवास करूत, काहीतरी चांगलं घेऊत. वाटलं नव्हतं का? नाही वाटलं, अजिबात नाही वाटत. त्यांना एकच इच्छा होती की राष्ट्र, ही माझी माय मराठी, ही माझी भाषा मराठी, खूप वेगवेगळ्या वेदना सहन करते, त्या वेदनेतून मुक्त करायचं असेल तर सगळे बाजूला. त्या काळात पटवर्धनांनी विरोध केला, क्षीरसागरांनी विरोध केला, परंतु सावरकरांच्या समोर वैद्यसाहेब चिपळूणकरांची प्रेरणा होती. विष्णू शास्त्री चिपळूणकरांची प्रेरणा मिळाली आणि विनायक दामोदर सावरकर भाषा शुद्धीच्या चळवळीकडे वळलेले आहेत. लक्षात घ्या. पहिला मार्गदर्शक राजा छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा मार्गदर्शक चिपळूणकरांची. प्रल्हाद केशव अत्रेंनी सुद्धा त्यांच्यावर लिखाण सोडलं नाही, त्यांनाही नाही सोडलं. पहिल्यांदा मात्र केसरीमध्ये लिहिलं, यांनी लिहिलं हे का करतोय मी, भाषा शुद्धीची गरज का आहे, कशासाठी हे करायचंय. फक्त विरोध कसा झाला की तुम्ही उर्दू शब्दाला विरोध करता, तुम्ही फक्त पर्यायी शब्द देता, दुसरं मराठीसाठी योगदान काय. ते म्हणाले मराठीची अस्मिता जगायची असेल, मराठीची अस्मिता कायम ठेवायची असेल तर आपल्याला हे शब्द पर्यायानं दिलं पाहिजे, म्हणून आपण ते शब्द स्वीकारलेले आहेत. आता आम्ही हळूहळू कुठं भ्रमणध्वनी संच म्हणायला लागलो.
म्हणायला लागलो. काही लोकांना बरं वाटतं, भ्रमणध्वनी संच आहे, तोच भ्रमणध्वनी तोच फिरत असतो इकडून तिकडून, आता काय करावं, काय चालू आहे. दुकानांची पाट्यांची चळवळ ही मध्यंतरीच्या कालखंडात अजूनही महाराष्ट्रातल्या काही मराठी नेत्यांना वाटतं की हे झालं पाहिजे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आदरणीय नागनाथ कोत्तापल्ली सर आज माझ्यात नाही आहेत, तुमच्या आमच्यात नाही आहेत, ते त्या समितीवर होते. फार मोठं काम त्यांनी त्या कालखंडात केलं आणि जवळपास कितीतरी वर्षाचा पुरावा दिल्ली सरकारकडे पाठवला आणि दिल्ली सरकारने 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हे सगळ्याच मराठी जनांसाठी अतिशय आनंदाचा भाग ठरलेला भाग आहे. आता आपल्याला कोणत्याही राज्यात जाऊन, कोणत्याही देशात जाऊन, तिथल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आपला हा मराठी विषय घेऊन ताठमानेनं काम करता येतं, त्याचं हे श्रेय आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज मी सांगतो. बऱ्याच ठिकाणी बोलता बोलता मला अर्जंट जायचंय, अर्जंट बोलवलंय, मला अर्जंट जायचंय, लग्नामध्ये सुद्धा अक्षता सुद्धा टाकत नाही, हो नाही अर्जंट जायचंय, नंतर जेवून घेऊ, अर्जंट. सावरकर मला अर्जंट बिर्जंट कोच नाही, द्या शब्द कोणता सुचला फटकन. अहो ती इतके भाषा प्रभू होते, भाषा विषयाचे अभ्यासक होते, भाषा तज्ञ होते, विषय दिला, फटकन डोक्यात आलं, सांगितलं त्वरित वा, आणि सुरुवात झाली आमच्या बोलण्यात लिहिण्यात. मामा आम्ही तुला विनंती करतो, त्वरित जिथं आहे तिथून निघून ये. अगं मी 2 महिन्यापासून उपाशी आहे तिथून त्वरित निघून ये. आमच्या भाषेत सुद्धा लिखाणात त्वरितचा वापर सुरू झाला. हे सगळं श्रेय आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं आहे. शुल्क शुल्क शुल्क. आत्ताच वैद्य सर बोलताना बोलले की गोंदवलेकर महाराजांचा फार सुंदर असा भाग इथं पाहण्यासारखा आहे. विनाशुल्क विनाशुल्क सगळं काही त्या ठिकाणी भक्तांसाठी सर्वस्व ईश्वर प्राप्त होतो. शुल्क हा शब्दसुद्धा सावरकरांचीच देण आहे, ज्याच्यासाठी आम्ही फी हा शब्द वापरत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा सिनेमा सिनेमा, याच्यासाठी सावरकरांनी काय शब्द दिलाय, चित्रपट बोलपट. काय बघा शब्दाची योजना, किती सुंदरता आहे त्यांच्या भाषेमध्ये. विरोध करणारे करत गेले, लिहित होते भरपूर. सावरकर कधीही त्याचा विचार करत नव्हते, बोलत जा काय व्हायचं ते, मी माझं काम करेल. अविरतपणे त्यांनी काम केलं आणि आज अख्खा महाराष्ट्र या सगळ्या शब्दांना डोक्यावर घेऊन फिरतो. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चित्रपट क्रमांक हा सुद्धा सावरकरांनी दिला शब्द. क्रमांक पहिल्या क्रमांकात 5 नंबर आधी होता. साहेब माझा नंबर लावा की बोलता बोलता आमची खेड्यातली, साहेब माझा नंबर लावा ना, पासबुक घेऊन आला बँकेत, साहेब माझा नंबर लावा. नंबर या शब्दाला सावरकर क्रमांक म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही महानगरपालिका आहे ना मिरजला, म्युनिसिपालिटी, नगरपालिका हा सुद्धा शब्द सावरकरांचंच देण आहे. नगरांना सांभाळणारी, नगरातल्या लोकांची काळजी करणारी, काय सुंदरता, विचार बघा, अर्थाची सुंदरता किती आहे, सगळ्यांचं पालन करणारी ती आहे, म्हणून नगरपालिका आहे. ट्रस्टीला विश्वस्त शब्द दिला आणि किंमत या शब्दासाठी मूल्य हा शब्द वापरला. आत्ता आमच्याकडं मूल्य हा शब्द आम्ही स्वीकारायला लागलो आणि आमच्या लिखाणामध्ये त्याला आणायला लागलो. परंतु हे सगळं करत असताना भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वाधिक भाषामध्ये माझी मराठी क्रमांक 4 वर आहे, जगात 10 नंबरवर आहे. आणि महाराष्ट्रात आम्ही किती मराठी भाषेचं वाचन करतोय, किती मराठीमध्ये लिखाण करतोय, हा सुद्धा कळीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तर पत्र लिखाण सुद्धा आमचं बंद होण्याच्या मार्गावर आहे. टपाल पेट्यापूर्वी फुग्यासारख्या फुगून यायच्या. ते टपाल आणणारे बिचारे काका आमचे असे वाकून ते बॅगा पाठीवर घेऊन येत होते आणि टपाल देणारा काका गल्लीत आला की एवढा मोठा गठ्ठा त्याच्याकडे असायचा. तार नावाचा प्रकार होता. बाबा बरोबर आहे, तार आली म्हणजे आम्हाला पटकन काही कुणीतरी आपलं गचकलं इथपर्यंत आमच्याकडे होतं. अरे बापरे, तार आली गेले, पाहिल्या दचकायचं, पोस्ट काय आहे का हो, तार म्हणे कोण गेलं, पण इतकी भीती होती. काय गंमत, टपाल हा विषय तिने आम्हाला दिला, तार आमचा, किती योगदान आहे यांचं. त्याबरोबरच सावरकरांचा भाषा शुद्ध अशुद्धतेचा आग्रह फार महत्त्वाचा आहे. हे केलं पाहिजे आपण. आणि आजकाल तर सत्य सांगतो, इथं अनेक माझ्या भगिनी आहेत, बांधव आहेत, आम्ही मुलांना इंग्रजी शाळेचं जाणीवपूर्वक त्याला वळवत चाललो. आता हा तुम्ही म्हणाल हा
ती एक ज्ञानभाषा आहे, मी आदर करतो. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, त्याही भाषेचा आदर करतो. आणि मराठी ही मातृभाषा आहे, त्याही भाषेचा सन्मान करतो. परंतु आपल्या मुलांवर संस्कार करणारी, आपल्या मुलांना आपला इतिहास आपल्या भाषेतून जर दिला तरच त्याला ते कळेल. मात्र अवघड आहे. आजकाल खेड्यातल्या सुद्धा मुलांना गाड्या घेऊन जाणाऱ्या गाड्या खेड्यापर्यंत पोहोचल्यात. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्यात. पटसंख्या 10, शिक्षक 2. ही अवस्था जर माझ्या मराठी शाळेची होत असेल, पुन्हा एकदा सावरकर येतील का? पुन्हा एकदा भाषाशुद्धीची चळवळ सुरू होईल का? हे विचार करणं वेडेपणाचं ठरेल. पण आपणच ते आधी काम केले. आधी केले मग सांगितले. मी आधी केलं पाहिजे. माझ्या तिन्ही मुलांना असं ठरवलं पाहिजे की माझ्या घरातल्या मुलांना मी 10वी 12वीपर्यंत मराठी भाषेत शिकवेल. त्याला श्लोक म्हणजे काय माहिती असला पाहिजे, त्याला अष्टक म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, त्याला आपल्या घरातली कुलदैवता काय माहिती पाहिजे, त्याला घरातले संस्कार काय ते आम्हाला माहिती पाहिजे. काही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कुलदेवता काय होती मला एकाने विचारलं. त्याला वाटलं मी काहीतरी देवाभिवाचं नाव घेईल. पटकन सांगितलं स्वातंत्र्य देवता हेच सावरकरांचं कुलदैवत होतं. स्वातंत्र्य पाहिजेच आणि मिळालंच पाहिजे असा आग्रह करणारा एकमेव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरच आम्हाला दिसून येतो. आग्रही होते. त्यांनी केलं काय? शुद्ध लेखनाचे नियम आम्हीही महाराष्ट्र शासनाने तयार केलेले आहेत. मी ज्या समितीवर काम करतोय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर आहे, लोकसाहित्य समितीवर आहे. तुम्हाला आठवत असेल इरावती कर्वेंचं कुलदैवत नावाचं पुस्तक आहे, बरोबर आहे. 787 पानाचा मोठा ग्रंथ. सगळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कुलदैवतांचा विचार त्यात आहे. ते पुस्तक 1977ला प्रकाशित केलं. 1990ला दुसरी आवृत्ती काढली. आता शासन दरबारी एकही आवृत्ती आमच्याकडं नाही आहे. पुन्हा आम्ही लोकसाहित्य समितीने विचार केला की आम्हाला पुन्हा कुलदैवत घराघरात पोहोचायचं आहे. तर यावर्षी शासनाने मंजुरी दिली. 10,000 प्रती कुलदैवतच्या प्रकाशित करण्याचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला आणि ती जबाबदारी तुमच्या समोर जो बोलतोय त्याच्यावर दिलेली आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण केलं पाहिजे. हे कोणी बाहेरून येऊन करणार नाही आहे. दिल्लीचा किंवा अजून कोणत्या राज्यातला माणूस याने आपल्याला करायचं, हे केल्याने होत आहे. रे आधी तू केलंच पाहिजे. आदिवासी भागात राहतोय, खूप प्रचंड दूर आहे माझं काय आहे, परंतु मिरजेतल्या विद्यार्थी संघाच्या या व्याख्यानमालेला मी धाडसाने या ठिकाणी आलोय तेव्हा मी लांब राहतोय, मागास आहे, अतिदुर्गम आहे, डोंगराळ आहे, हे अजिबात शब्द वापरायचा नाही. आपण सगळे एक आहोत. कोण कुठं आहे महत्त्वाचं नाही, त्याचा ध्यास किती महत्त्वाचा आहे हा भाग यासाठी महत्त्वाचा आहे. भाषेच्या वैभवाला आणि अजून एक महत्त्वाचं आहे सुंदर हस्ताक्षर. आम्हाला लहानपण आठवतं साहेब की गुरुजी आम्हाला म्हणायचं अरे चांगलं अक्षर कोणाचं आहे रे. एक परिच्छेद दिला जायचा आणि आम्ही सुंदर घरी येऊन, आणि त्या काळात पेन वाचायची, पत्तीचा पेन आणि शाईचं दौत असायची, त्यामध्ये टाकून आम्ही ते छानपैकी लिहित होतो. आता मोळा आला, आता तर नवनवीन पेना, आता तर पेनची गरज नाही, वहीची नाही, आता सगळं लॅपटॉप आले, संगणक आले, सगळं काही विचित्र आता विचित्र कसं म्हणू ते एक योग्यच आहे. कारण का सगळे ऑफिसचे कागद आता कॉम्प्युटरमध्ये जमा झालेत, सगळे निरोप कॉम्प्युटरमध्ये येतात. आता निवडणुकीच्या काळात आम्ही होतो 2-2 मिनिटाला बदलायचे निर्णय, पटकन हजर व्हा. आधी आता ते सगळं बदलतं, त्यामुळे आम्ही बदलत चाललो. पण काही म्हणा बदलत जरी असलो ना तरी मी माझ्या मराठी भाषेपासून दूर जाता कामा नये हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. एकदा तरी पत्र लिहिलं पाहिजे. पत्र लिखाणच बंद झाले. आता पत्राची किंमत आधी 15 पैसे होती, बरोबर आहे. आता किती आहे हेही मला माहीत नाही. आंतरदेशी नावाचं पत्र असायचं निळं, तेही बंद झाले. एक लिफाफा यायचा, राख्या त्या तेही बंद झाले. सगळा व्यवहार आमचा बंद झाला. टपाल पेट्या बंद पडल्या. याला कारण जर काय असेल, बदलता कालखंड जरी असला तरी आमच्यातलं वाचन क्षेत्र ज्ञ, आता आम्ही ज्ञ क्ष कसल्यावर समजत नाही आहे मुलांना. काय सांगू तुम्हाला, मुळाक्षरं समजत नाही आहे. 10वी 12वीला गेलेल्या इंग्रजी शाळेतल्या पोराला काय सांगावं काहीच समजत नाही. ती इंग्रजीतच नाव लिहितं. परवा मी आमच्या वर्गात विचारलं, 3rd इयरच्या वर्गात 70-80 मुलं होते. बक्षीस देणार आहे म्हटलं मी तुम्हाला. का रे? एवढ्यापैकी मराठी भाषेत देवनागरी लिपित स्वाक्षरी कोण कोण करतो, ज्याला हस्ताक्षर म्हणतो आपण. तुम्हाला धक्का बसेल, सगळ्यांच्या हात वर होते का? नाही हो, एखादा. त्या मुलीला विचारलं, माहिती तुझं सुमनच नाव लिहितीस मराठीत? नाही, मला इंग्रजीत जमत नाही म्हणून सुमन मराठीत लिहिते.
ही जर माझ्या माय मराठीची अवस्था असेल, काय करावं? सावरकरांचा प्रयत्न भाषा शुद्धीचा आहे, परंतु आम्ही सगळं करून दिलेलं सुंदर ताट जर अस्ताव्यस्त करू लागलो तर त्या ताटाला पुन्हा बांधण्याचं काम आम्हाला विद्यार्थी संघाच्या या वाचनालयालाच करायचं. लक्षात घ्या किती महत्त्वाचं काम आहे. मुद्रण दोष नावाचा एक प्रकार असतो आपल्या प्रकाशनाच्या प्रकारात, त्याला सुद्धा खूप चांगले पैसे मिळतात. त्याला प्रूफ रीडर हा शब्द आला आहे, त्याला मुद्रण संशोधक म्हणतो आपण. 10-10, 20-20, 30-30 रुपये पान मिळते. प्रबंध PhDचे प्रबंध माहिती असतील, ती तपासताना तुम्हाला अनुभव आला असेल. खूप चांगलं काम आहे, परंतु तिकडं कोण वळावं? नको रे नको, कुणीच तिकडं वळत नाही. असा प्रकार आमचा चालला आहे. मुळामध्ये 2-2.5 हजार वर्षापासून आमच्या मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या खुणा आम्हाला दिसून येतात. मग ह्या अस्तित्वाच्या खुणा दिसून असताना आम्ही फक्त उच्चारतो कुसुमाग्रजांची कविता. कुसुमाग्रजांच्या कवितेला आम्ही म्हणतो गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. परवा मला कवी मनमोहनांच्या 4 ओळी आठवल्या, त्या मुद्दाम इथं दूत करतोय. विधात फक्त आहेत विख्यात 72 दोन. विधात फक्त आहेत विख्यात 72 दोन, जे गेले आईसाठी सागरास ओलांडून. विधात फक्त आहेत विख्यात 72 दोन, जे गेले आईसाठी सागरास ओलांडून. बल भीमानंतर आहे या विनायकाचा मान. बल भीमानंतर आहे या विनायकाचा मान. इतकं ऊर्जा घेऊन उडी मारायला जो मागं पुढं पाहत नाही, आणि आज पोरग मोबाईल देत नाही म्हणून गच्चून उडी मारते. काय दुर्दैव आहे बघा. अरे अरे परवा तर त्या माझ्या नांदेड जिल्ह्यातली घटना, अपमान केला. 200 रुपये रिचार्जला दिला, मुलगा निघून गेला. हो, हे जर पोरांसमोर आम्ही मांडत असू तर ह्या उडीचा आणि त्या उडीचा कसा साधर्म्य जोडायचा, याचा कधी आम्ही विचार केलाय का? अजिबात नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला पाहिजे की आम्ही मिळवत काय चाललो. सावरकरांच्या एकूणच या कार्याचा विचार करताना, भाषा शुद्धीकडे पाहताना, तू उडी सागरी घेशी भेटण्या मातृभूमीला. तू उडी सागरी घेशी भेटण्या मातृभूमीला, भेदिसी सागरी लाटा उपमाना तव धैर्याला. मंत्र म्हणी स्वातंत्र्यतेचा, मनात जागर आहे. मंत्र म्हणी स्वातंत्र्यतेचा, परी राही दुरी किनारा. हे विनायका, हे विनायका, घे मानाचा मुजरा. अशा ह्या विनायकाला मानाचा मुजरा केलाच पाहिजे. शतजन्म शोधले म्हणून, पहा, शतजन्म शोधले म्हणून गवसलास तू आम्हाला. क्रांतिकारक असे शूरवीर अपवादानं प्राप्त होतात. भाग्य घ्यावं लागतं. ते 21 वर्ष 6 महिने केवळ 28 दिवस ज्ञानेदेव होते. 80 वर्ष नामदेव होते. काही वर्ष निवृत्तीनाथ होते. काही वर्ष आमचे सोपानदेव होते. आणि काही वर्ष चिमुकली मुक्ताई होती. मुक्ताई होती म्हणून ज्ञानदेव घडले, मुक्ताई होती म्हणून नामदेव घडले, आणि मुक्ताई होती म्हणून चांगा वटेश्वर घडले. चिमुकली का म्हणतात तिला? परकरातली का म्हणतात तिला? सनकाडी का म्हणतात? ती सनकाडी नाही, ती कोण आहे? महाकाली आहे. म्हणून मुक्ताईचं कर्तृत्व ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तसं विनायक दामोदर सावरकरांनी भाषा शैलीच्या चळवळीतून ताटी उघडा सांगितलंय. तुम्ही तरुणी विश्वतारा. काय विचार आहेत बघा मुक्ताईचे. दादा, आत्महत्या हा मार्ग नव्हे. ज्ञानदेवा बाहेर या. हुंदका ऐकू आला. लपून बसले होते ज्ञानेश्वर. भिक्षा कोणतरी मागायला गेले, अपमान केला. धाकटं पोर, आई वडील उडी घेऊन देह संपून टाकलेले आहेत. आता काहीच उरले नाही म्हणून आतमध्ये गेले, ताटी बंद केली. हुंदका ऐकला बहिणींनी. एक सांगतो, रक्ताच्या नात्यालाच हुंदका ऐकू येतो. भावाचा जो भाव असतो मनातला, अंतर्भावालाच हुंदका ऐकू येतो. बहिणीला हुंदका ऐकू आला. आणि मुक्ताई म्हणाली, तुम्ही तरुणी विश्वतारा. दादा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, या बाहेर. जगाला प्रकाश द्यायचा आहे म्हणून पहिला अमृतानुभव सांगितला. दुसरा भावार्थ दीपिका सांगितली. नंतर हरिपाठाचे अभंग सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगदेव 65 सांगितली. 65च ओळ्या लिहिल्यात. कोऱ्या पत्राला उत्तर. आम्हाला आमचंच अक्षर आम्हाला वाचता येत नाही, अशी आवाजची मराठीची अवस्था आहे. अरे 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 अरे, शुद्ध अक्षर तर सोडून द्या. सही सुद्धा मराठी जो चांगली सही करतो ना,
सहीसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दाखवते. तुम्ही कशा पद्धतीनं स्वाक्षरी करता, आडवी गुंतागुंती त्या माणसाचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही हा कोणत्या स्वभावाचा आहे. विचार करा आपापल्या स्वाक्षऱ्या कशा आहेत त्या. हे सगळं असं एक वेगळा हस्ताक्षरात भाग आहे. स्वाक्षरी एक फार सुंदरता आहे. आता मी अभिप्राय पाहत होतो आणि गणमान्यवरांचे स्वाभिप्राय पाहिले, नासी फडके, वि स खांडेकर, लोकमान्य टिळक, सावरकरांचे हस्ताक्षर पाहिला, आनंद वाटला. वा, या अभिप्रायाला हात स्पर्श तरी मला करता आला. सेतू रामाने बांधला, वानर मदतीला आले, अनेक जण त्या ठिकाणी काम करत होते, पण त्या खडोळीला वाटलं आपणही काहीतरी करावं. पाण्यात लुडबुड केली, पाठीवर थोडे त्या वाळूचे कण घेतले आणि सेतूवर जाऊन ती टाकायला लागली. तसा मी इथं आज आलेलो आहे की या हस्ताक्षराला मला स्पर्श करता आला. धन्यवाद या विद्यार्थी संघाच्या, या वाचनालयाला की हा ठेवा मोलाचा जपून ठेवलेला आहे. जपणूक महत्वाची आहे. तसं भाषा शुद्धीच्या मध्ये सुद्धा सावरकरांनी भाषेच्या शब्दांची जपवणूक केलेली आहे. परंतु आम्ही ती जपवणूक काय सुरू केलंय? स्वतःच्याच लग्नाच्या पत्रिका पहा ना, स्वतःच्याच कार्यक्रमाच्या पत्रिका पाहणं आम्ही कशा पद्धतीने छापतोय, कशा पद्धतीने. आमच्या तेलंगणा भागात राहतो मी. तेलंगणा भागातली एक पद्धत आहे, कशी माहिती आहे? एका बाजूला मराठी, एका बाजूला इंग्रजी पत्रिका. मी म्हणतो हे का नाही, आमच्या पद्धत आम्हाला करावीच लागते, हरकत नाही. परंतु मराठीमध्ये सुद्धा शुद्धता. मी अनेकदा गावातल्या जे हे छापतात ना बॅनर, नामफलक, भव्य भव्य जाहिराती, कधी कधी असं वाटतं की जाऊन त्यांना आता मारावंच, कारण मराठीचा शिक्षक आहे. मंदिर लिहिलं एकदा तर, या हनुमानाचे मंदिर इथे आहे, मंदिर. इतका राग आला, म्हणलो आता जाऊन कानपटीतच मारावी याच्या. म्हणजे कोण शिकवलं? नाही सर आमची काय चूक आहे, तुम्ही सांगाल तसं आम्ही, आमचा धंदा आहे. अरे 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 म्हणजे आम्ही मराठीचे मारेकरी, दुसऱ्या भाषेचे कोणीच नाही हो. मराठीचा मारेकरी मराठी भाषिकच आहे, माझं स्पष्ट मत आहे. आम्हीच तसं करायला लागलो. मंदिर ऱ्हस्व लिहायचं का दीर्घ लिहायचं हे आम्हाला माहीतच नाही. जीवन ऱ्हस्व का दीर्घ आम्हाला माहीतच नाही. जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे जीवन, जीवन म्हणजे काय? जीवनाचे अर्थ अनेक आहेत. आम्हीच व्याकरण विसरलो, आम्हीच गणिताचे सूत्र विसरत चाललो. गणिताचं सूत्र विसरलं की व्यवहाराचं सूत्र बिघडतो आणि पिशवीमध्ये आधी टमाटे नंतर आलू भरल्या जातात. जीवनाचं सूत्र माहीतच नाही आणि घरापर्यंत येईपर्यंत अर्धे टमाटे फुटून जातात. त्याला सूत्रच माहीत नाही काय आधी भरायचं ते. खरं आहे ना? नवनवीन पद्धती आता पंक्ती आल्या आमच्याकडे. पंगत नावाचा कार्यक्रम संपला विवाहाच्या पद्धतीतला. हनुमंताच्या त्या द्रोणागिरी सारखं झाले, हातात ताट घेऊन जेवायचं आधाशासारखं. वाढ रे बाबा, वाढ रे बाबा. काय सांगू, हे सावरकर आले पुन्हा पंक्तीमध्ये ना, अक्षरशः त्या आयोजकाला म्हणजे काय चेष्टा लावलीस तू. भारतीय संस्कृतीची विटंबना आहे. वाडा वाडा म्हणून फिरावं लागतं ताट घेऊन. आणि कुणाचा तर धक्का लागला ना माझ्यासारख्या पांढऱ्या कपड्यावर, इतकं सुंदर वरण पडतं की असं वाटतं अरे अरे आता काय सांगू घरी. हे सगळं आम्ही चेष्टा करून ठेवले. नाही आमच्या मुलीचं आता तर नवीन सर शब्द सांगणार नाही, माफ करा, तसं आपल्या इथं कुणी नाही आहे. लग्नाच्या पूर्वी त्या नववधूला आणि नववराला कुठेतरी लांब रम्य ठिकाणी न्यायचं, तिथं ती सगळं चित्रीकरण करायचं आणि लग्नामध्ये दाखवायचं, बघा आमचा ड्युट्या कसा करायला आहे, बघा आमची ड्युटी कशी पळायली आहे ह्याच्या मागं. अरे असं नका दाखवू हो, आमच्या भारतीय संस्कृतीला असं विठंबनेचं नका आणू. प्री विडिंग मारा 2 प्री विडिंग, असं कुठं असतं का? आमचे जुने काळातले आजोबा आजी आले असते तर रागवले असते, कार्टे काय चाललंय तुझं म्हणले असते ना. परंतु आता म्हणणारं कोण आहे? म्हणणारेच माहीत करा, जा करावं लागते. तो सुद्धा 2-2 लाख रुपये घ्यायला लागलाय, त्याचंही भागायलं आहे. आणि आता नवीन त्या आठवणीचा कोश म्हणजे मी अल्बम्स म्हणतो. खरंच सांगा, प्रत्येकाच्या घरात मुलामुलींची कर्तव्ये पार पडलीत. 1 महिना फक्त तो आनंदाचा भाग आपण पाहतो. बघावं तुम्ही कुणीकडे पाहत होतात, मी तुमच्याकडे पाहत होते अल्बम. नंतर जो कपाटात पडतो जाऊन, नंतर त्याला काढताना 2-2 माणसं लागतात, इतकं चिटकून बसतो. तोपर्यंत हे नववधू घटस्फोटासाठी न्यायालयात असतात. दुर्दैव आहे हे सगळं घडत चाललंय माझ्या महाराष्ट्रात. अल्बम मधले फोटो चिटकून गेलेत आणि दोघं 6 महिन्यात घटस्फोटासाठी न्यायालयात आलेत. ह्याच्यासाठी संस्कार कमी पडत चाललेत, ह्याच्यासाठी विचार कमी पडत चाललेत, ह्याच्यासारखे आमच्या घरातलं वागणं कमी पडत चाललंय. आम्ही कसं वागतो? अजिबात धाक होता. धाक म्हणजे कसा धाक होता? तो धाक कुठे आहे? सावरकरांच्या एकूणच भाषा शुद्धीच्या चळवळीमध्ये सुद्धा विरोधक सुद्धा मान्य करायचे नाही. बरोबर आहे बरं. आणि त्यांनी नंतर सगळ्यांनी ते शब्द स्वीकारले. हो नाही हे बरोबर आहे म्हणायला लागले. सतजन्म शोधले म्हणून गवसला सुतवा आम्हाला. सावरकर सहजासहजी सापडले.
नाही, 13 वर्ष यासाठी घातलेच भाषा शुद्धीच्या चळवळीत. शतजन्म शोधले म्हणून गवसलास तू आम्हाला, भिंतीवरल्या कवितेतून भेटशी पुन्हा आम्हाला. कमला नावाचं खंडकाव्य आहे. आपण कधी गेलात तर जाऊन या अंदमानला. आता तर काय फार सुंदर काही पाहायला मिळते आणि आठवणी जाग्या होतात. येईपर्यंत बरं वाटतं, आलं की विसरून जातो. माझी जन्मठेप नाही, तुझी जन्मठेप नाही, आमची जन्मठेप सुरू. सकाळचं शाळा, ड्युटी, पुन्हा घर, पुन्हा किचन, पुन्हा घर. कशाचं वाचन नाही, कशाचं काही नाही, काही नाही. मुलाला एवढे क्लास लावलेत, त्याला 10 मिनिटंसुद्धा पाठीवरचं दप्तर रिकामं नाही आहे. झोपताना सुद्धा उद्या ट्युशन आहे बरं का, उद्या ऑफिस आहे, तुला कलेक्टर व्हायचं, तुला तहसीलदार व्हायचं, तुला डॉक्टर. अरे पहिलं वर्षाचं आहे, त्याला इतकं दबाव का देता? त्याला मराठीतलं वाचायला काही द्या. पु ल देशपांडे वाचला पाहिजे, शंकर पाटील वाचला पाहिजे. ही आम्ही काही पुरवत नाही. वाचन कथा नाही, शौर्याच्या कथा सांगत नाही, त्याला काहीही द्यायला त्याला. फक्त सांगतो त्याला ट्युशनमध्ये पहिला आला पाहिजेस. अरे येईल ना हो, तुम्ही आला होतात का? उगीच काही म्हणायचं आम्ही आलो होतात का? तेव्हा मुलांवर संस्कार करा. परंतु आता पाहुणा आल्या तो नमस्कार सुद्धा करणं बंद केलाय. त्याला नमस्कारही माहीत नाही. आधी आम्ही मामा आलेला आम्ही बॅगा तपासायचो, काय आणलंस का म्हणून. इतका आनंद वाटायचा. आणि पहिलं वाक्य असायचं, मामा आता तो किती दिवस राहणार आहेस. इतका गोडवा होता. तो गोडवा गेला. वाचनातलाही गोडवा गेला. आंब्याचा रस खाताना त्या कालखंडातलाच आनंद असायचा. आता तोही आता कधीही आमरस मिळतो त्याच्यातलाही गोडवा गेला. नातेवाईक सगळेच पुण्यात जमा झालेत, मामाकडे जाणंही बंद झालं. मामाच दारासमोर पळून निघून चाललाय. सगळं असं विचित्र होत चाललंय. मामाच्या गावाला जाण्याची झुकझुक गाडी कधीच निघून गेली. ती विदेवरची गाडी आली, विजेवरची गाडी पळत चालली. परंतु आमच्या मराठी भाषेच्या शब्दांचं काय करायचं? 50,000 पुस्तकं इथं आहेत. आनंद वाटला मला पाहून. पोथ्या आहेत. त्या पोथ्याला कधीतरी काढून वाचणारा वाचक पाहिजे हो. त्या ग्रंथ आत्ता तिथं पाहिलं मी, धगधग ते काश्मीर नावाचं पुस्तक सुंदर ग्रंथालयात दिसलं. वाचलं पाहिजे आपण, की आमच्या लोकांनी ते कसं सांभाळून ठेवलं वाचलं पाहिजे आपण. परंतु तेही आम्हाला वाचायला वेळ नाही. कारण का आमचं वाचणं एक वेगळं सुरू झालं आहे. पटपट पाहून घ्यायचं, लगेच ते बंद करून पुसून टाकायचं. तीसुद्धा त्याला म्हणजे जेवून घ्या, स्वयंपाक झाला आहे, तो म्हणतो तू जेवून घे मी नंतर येतो. आता बोलणंसुद्धा बंद, टाईप करून पाठवायला लागलेत. टाईपचं जग झाले. टाईप या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धती, शैली, काय सांगू तुम्हाला. सावरकरांनी आम्हाला दिलं काय? मुळामध्ये या सगळ्या घटनेला जबाबदार जर कोण असू तर मला असं वाटतंय की माझा अट्टहास आहे. मी तसा वागायला लागलोय. माझं तसं वागणं चालू आहे. आणि या ठिकाणी एक सांगितलं पाहिजे, 1924 ते 1937 हा कालखंड स्वातंत्र्याच्या अगोदरचा आहे. आणि त्या कालखंडामध्ये जाणीवपूर्वक रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असलेले सावरकर हातात एक चळवळ घेतात. त्यांनी अनेक चळवळी घेतल्या. अनेक, नाशिक तर काय सांगू, काळाराम मंदिर प्रवेश असेल, अनेक प्रकारच्या चळवळी त्यांनी केल्या. मानवता बिंबवण्यासाठी, माणुसकी रुजवण्यासाठी आणि माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी सावरकरांचा जन्म होता. लक्षात घ्या. शुद्रता संपून टाकली. सगळं काही एकता व्हावी, एका रांगेत आपण असावेत, एका रांगेत दिसले पाहिजे आणि एका सारखं आपण असलं पाहिजे. एकतेचा झेंडा, एक वारे. जसं आमचा तो जून महिन्यामध्ये पक्षी म्हणतो पेरते व्हा, म्हणतो ना आवाज, पेरते व्हा, तसा सावरकरांचा ध्यास होता एक व्हा. आणि एक व्हासाठी सावरकरांचं जवळपास किती वर्षाचं, 83 वर्षात 81 वर्षाचं आयुष्य तिने आमच्यासाठी दिलेलं आहे. हे घडलं का आत्ता सांगणार आहे मी, माझ्या विवेचनाच्या दुसऱ्या टप्प्यात आता, की सावरकर या भाषाशुद्धीच्या चळवळीकडं का वळले. प्रेरणा तर नाथांची, शिवाजी महाराजांची आणि पाहायला मिळतं आम्हाला. परंतु का वळले का, तर मुळामध्ये संस्कृतनिष्ठ हिंदीऐवजी उर्दू शब्द बहुल हिंदुस्थानी राष्ट्रभाषा करण्याचा ठराव घेतला गेला. इथं खरं क्रांतीचं बीज आहे. संस्कृत निष्ठ हिंदीऐवजी उर्दू शब्द बहुल हिंदुस्थानी राष्ट्रभाषा करण्याचा ठराव घेतला चालला होता. आणि एका हिंदी साहित्य संमेलनामध्ये तो मांडण्यात सुद्धा आला होता. त्याविरुद्ध उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये चळवळी सुरू झाल्या. तो विचार सावरकरांच्या मनात शिरला की अरे बापरे, हे तर फार मोठं संकट आहे, आता काय केलं पाहिजे. आणि सावरकरांना अंदमान येथे आलेला अनुभव, उर्दू भाषा हिंदीवर वरपगडा करू शकत
असल्याचा होता. तिथं सुद्धा त्या अंदमानमध्ये उर्दू शब्दांचा त्यांच्या सतत मारा, परंतु तिथं ते काही बोलले नाहीत. जेव्हा बाहेर आले आणि बाहेर आल्यावर त्यांनी उर्दू मुसलमानी शब्दाचं वर्चस्व झुगारण्याची, लक्षात घ्या, गुलामगिरी झुगारण्याची तर त्यांनी शपथ घेतलीच होती. दास्यत्व मुक्त करण्याची शपथ घेतलीच होती. अजून काय शपथ घेतली? उर्दू शब्दांचं वर्चस्व झुगारायचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आणि त्यामुळं भाषा शुद्धीची चळवळ त्यांना नाइलाजानं हातात घ्यावी लागली. जर हे घडलं नसतं, उठाव झाला नसता, तर आज आपल्या बोकांडी त्या कालखंडात काय होऊन बसला असतं सांगता सवय नाही. मग वास्तविक अंदमानच्या त्या कारागृहात जाईपर्यंत त्यांना उर्दू शब्दाचं वावडं नव्हतं, परंतु हे जेव्हा ठराव घेतल्यात चालला होता तेव्हा मात्र त्यांचं मन अस्वस्थ झालं. ते हल्ले मनातून, अरे बापरे, हे फार मोठा डाव आहे आणि तो डाव हाणून पाडला पाहिजे, म्हणून भाषा शुद्धीच्या चळवळीकडं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तात्यासाहेब वळलेले आहेत. मग सुरुवात केली केसरीतून, आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्रातून. जहाल विचार मांडले. मराठी भाषेचे शुद्धीकरण नावाचा 1926ला लेख लिहिला. आणि का गरज आहे आणि कशासाठी आम्हाला हे करायचंय मांडल्यावर छोटेखानी पुस्तक तयार झालं आणि 150 शब्द त्या काळात 1926ला सावरकरांनी आम्हाला उर्दूसाठी पर्यायी दिलेले आहेत. लक्षात ठेवा. अजूनही आपण कप आणि बशी हा शब्द वापरतो. अजूनही आम्ही टॉय हा शब्दच वापरतो, कोट हा शब्द वापरतो. अजूनही आमच्यात इतके काही शब्द मिसळलेत मनात, ते बाहेर पडायला तयारच नाहीयेत. मग शेवटी अजून एक काम केलं. उर्दू शब्दांना पर्याय देणारा सावरकरांनी एक शब्दकोशच तयार केला. भानगडच नको म्हटले, आता चला बघू काय होईल ते होईल. मग हे सगळं करत करत सावरकरांची रत्नागिरीतून सुटका होते. दौऱ्यात जेव्हा जेव्हा ते विविध शहरातून जायचं तेव्हा त्यांना एक शब्द खटकायचा, जनरल लायब्रऱ्या हा शब्द पाहायचे आणि ते अस्वस्थ व्हायचे. अरे अरे हे काय लिहिलंय. आणि मग रीडिंग रूम हे शब्द खटकले. मग त्यांनी विचार केला, नाही या शब्दालाही पर्यायी शब्द आपण दिला पाहिजे. आणि मग त्यांनी ग्रंथालय, वाचनालय अशा पद्धतीची रचना शुद्ध रूपात आम्हाला दिली. आणि मग तिथून आमच्या मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारं वाचनालय, ग्रंथालय तेव्हापासून आम्ही पाहायला लागलो. अजूनही कॉलेजची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे कुठं चालला, लायब्ररीकडं चाललं म्हणून लायब्ररियन म्हणतात. त्याची बायकोसुद्धा लायब्ररी, माझा नवरा लायब्ररियन आहे, ग्रंथालय म्हणत नाही, ग्रंथालय सहाय्यक म्हणत नाही. असं इंग्रजीत बोललं की मोठं पद मिळतं असं वाटतं की काय, पण पर्याय शोध आमच्याकडे आहेत ना. सावरकरांच्या या चळवळीवर घेतलेल्या आक्षेपांचा सुद्धा या ठिकाणी विचार केला पाहिजे. काहींनी उर्दूचा धिक्कार करण्यासाठी, उर्दू भाषेला बाजूला करण्यासाठी, केवळ शाब्दिक बदल करण्यासाठी सावरकरांची चळवळ इथपर्यंत सावरकरांवर लिहिल्या गेलं. पण तिथं सुद्धा ते घाबरले नाहीत. सावरकर यांच्या या चळवळीवर माधवराव पटवर्धन आणि श्री के क्षीरसागर यांनी विविध स्वरूपाचे आक्षेप घेतले. चांगल्या कामासाठी आक्षेप घेतातच. आपणही एखादं चांगलं काम हाती घ्या, निर्विवादपणे समाज चांगला म्हणेल याची मला चिंता अजिबात वाटत नाही, आक्षेप घेतो. आणि मग क्षीरसागर यांना वाटलं की हे सगळं सावरकरांची चळवळ म्हणजे भाषा शुद्धीची चळवळ म्हणजे काय आहे, तर सोवळेपणाची चळवळ हा शब्द वापरला वैद्य सर. सोवळेपणाची चळवळ काय बघा गंमत आहे. तरी पण सावरकर म्हणाले नाही, केलंच पाहिजे आणि मी करणारच. आणि मग खरी भाषा शुद्धी आणि तिचे खरे वैरी कोण असा लगेच लेख सावरकरांनी छापला. ते काय साधे होते का, चालू असायचं एकमेकाचं. आणि मग सगळं करता करता हिंदवी स्वराज्यातही असा प्रचलित भाषा शुद्धीचा प्रयोग आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हे तुम्हाला मी सांगितलंच. आणि सगळं करताना त्यांचा दृष्टिकोन भाषेविषयी कसा होता, मराठी भाषेविषयाकडे कोणत्या पद्धतीनं ते पाहत होते, त्यांना काय उपलब्धी पाहिजे होती, कशासाठी हा सगळा उठाठेव त्यांना करायचा होता. सगळं राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण सगळ्या गोष्टी सांभाळत थकलेल्या वयातही सावरकरांनी हा उठाठेवीचा भाग का केला, तर मुळात सावरकरांनी परकीय भाषांचे संवेदन विश्व वेगळे आहे ओळखलं होतं. परकीय भाषाचे संवेदन विश्व वेगळं आहे आणि मराठी भाषेचं संवेदन विश्व वेगळं आहे. माय हा शब्द उच्चारल्यावर
माय हा शब्द उच्चारल्यावर हृदयाला जसा पाना फुटतो, आई हा शब्द उच्चारल्यावर जसा आनंद वाटतो, आईला सुद्धा बाळ ओरडल्यावर आई किंवा माय या शब्दाची ताकद आहे, तेवढी ताकद तुम्ही आम्ही जे शब्द वापरतो अडीच उच्चारत नाही त्या शब्दात आहे का विचार करा. माता संस्कृत, मदर इंग्लिश, माय मम्मी, पार हे सगळे संस्कृत उद्भव भाषा म्हणतो आपण, तसंच अशा पद्धतीचं आहे. मुळात ते त्यांनी केलं. आणि दुसरा मुद्दा, भारतीय भाषाकडे मोहरा वळवला की भारतीय भाषेचं वेगळं बोली भाषा. आता सांगू द्या, बोली भाषा आता हळूहळू आमच्या प्रांतातल्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. ज्या भागात माझं वास्तव्य आहे त्या भागात बंजारा बोली बोलल्या जाते, गोंडी बोली बोलल्या जाते, आदिवासींची बोली बोलल्या जाते. आता नवीन पिढी ही भाषा आत्मसात करून जीवन व्यवहार पुन्हा सुरू करेल की नाही याची मला भीती वाटते मराठीचा शिक्षक म्हणून. परंतु अजूनही जुनी माणसं भेटल्यावर आपल्या आपल्या बोलीमध्ये भाष्य करतात. बोली टिकल्या तर आमची संस्कृती टिकेल, आणि बोली टिकली तर आपला मराठी भाषेचा वैभवाचा भाग टिकण्यासारखा आहे. म्हणून बोली भाषा टिकवली पाहिजे. आमच्या लोकगीतामध्ये, लोककहाण्यामध्ये, म्हणीमध्ये, उपचारामध्ये हे सगळं दडलेलं आहे. एक लोकसाहित्यातलं एक वाक्य आहे, किती मोठा अर्थपूर्ण आहे बघा मराठीतलं. साप म्हणू नये धाकला. आदरणीय सर ऐका, साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपुला. असं का लिहिल्या गेलं मला कधी कधी प्रश्न पडतो लोकसाहित्याचा अभ्यास म्हणून. मग विचार केला, करंगळी एवढा साप सुद्धा पाणी पाणी करतो, आणि तोच गजरा आणून देणारा तोच कधी कानाखाली कळेल मालेल रागवेल सांगता येईल. म्हणून तिथं आलं, साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपुला. काय गंमत, लोकसाहित्य भांडार आहे आमच्या संस्कृतीत, दर्शन आहे, लोकमनी, लोकमुक्ती भरपूर काही आहे. अशा ह्या लोकसाहित्यामध्ये सुद्धा आनंद आम्हाला बोलीभाषेतूनच मिळतो. काल इंद्रजित भालेरावांनी तुम्हाला 2-2.5 तास मराठवाडी बोलीत ऐकवलं की नाही? मराठवाडी बोलीत काट्या कुट्याचा तुडवत रस्ता हा भाग त्यांनी मराठीत सांगितला ना, किती आनंद मिळतो आम्हाला मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेतलं गाणं, रडणं, अहो एवढंच काय, आमच्याकडं शहरामध्ये उखाणा म्हणतात ना, उखाणा, आणि ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात? खरा शब्द काय उखाण्याला? खेड्यामध्ये ग्रामीण बोलीमध्ये काय म्हणतात सांगा? नाही, तुमच्या भागात म्हणत असतील. आमच्या मराठवाड्यात त्याला शब्द आहे सास्तर. सास्तर म्हणजे उखाणा. तर उखाणा घेण्याची पद्धत ही आपल्या भारतीय विवाह संस्कृतीत आहे. उखाणामध्ये सुद्धा भरपूर काय दडलेलं आहे. तर हा जो उखाणा आहे तो आमच्या लोकसंस्कृतीचं, लोकवैभवाचं एक वेगळं लक्षण सांगतो, आणि आनंद मिळतो त्यामधून. भाषा ही आनंद देते, भाषा दुःख दूर करते, आणि भाषा माणसाला उत्साहित करते. भाषा एकमेकाशी संवाद साधलात तर आनंद मिळतो. आपल्या गावचा माणूस, मला इथं मिरजेमध्ये आज आमच्या औराद नावाचं गाव आहे लातूर जिल्ह्यातले, आदरणीय आलेत का सर? औरादकर सर आलेले आहेत, भेटायला आले मला. आपल्या भागातले सर आहेत. मला खूप आनंद वाटला की आपल्या भागातलं कुणीतरी आपल्याला भेटायला येतं. हा भाषिक जवळीकता असतो. सावरकरांनी तो बोली भाषेविषयीचा प्रयोग मांडला. आणि दुसरं काय मांडलं? नवे शब्द प्रचारात आणायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं का, या सावरकरांच्या भाषाविषयक दृष्टिकोनाचा विचार जर करायला नवे शब्द आले पाहिजेत, आणि उर्दू शब्दांची पूर्णपणे हकालपट्टी करण्याची कृती त्यांनी हातात धरली. अडकित्ता आमच्या आजोबा पंजोबापासून शब्द आलेला आहे. खलबत्ता कर्नाटक आहे जवळ, अडकित्ता खलबत्ता आहे ना. हे सगळे शब्द कुठले आहेत? आमचे नाही आहेत. आपण ते घुसळवले आणि मग ते सुरुवात केली. मुळामध्ये लोकांना हट्टाग्रहाचा वाटला सुरुवातीला. सावरकरांचा हट्ट आहे, काय वेळेला पेढे पण आहे, उर्दू शब्दाला पर्यायी मराठी शब्द द्यायला तर कुठं असं असतं का? परंतु सुरुवातीला वाटलं, नंतर मात्र हळूहळू माणसाच्या हृदयावर त्याची मुद्रा व्हायला लागली. नाही, हे बरोबर आहे. आणि मग सावरकरांचा भाषाविषयक दृष्टिकोन समाजाच्या
जरी भावविश्वाला महत्त्व देत नाही असं काही लोकांचं म्हणणं असलं तरी मात्र एक लक्षात घ्या, सावरकरांची शब्दाच्या वर्गीकरणाची भूमिका निश्चित तिथं योग्य आहे की आपलं अस्तित्व आपण जपलं पाहिजे आणि मराठी भाषेचं संगोपन आणि संवर्धन केलं पाहिजे. हा विषय त्यांनी या ठिकाणी मांडला. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांची हिंदुत्वनिष्ठ राजकीय भूमिकाच प्रखर आहे. मुळात प्रखर हिंदुत्ववादी निष्ठ भूमिका असल्यामुळे भाषाविषयक दृष्टिकोनाला सुद्धा त्यागात मर्यादा पडली असं लोकांचं म्हणणं आहे. सावरकर शब्दाकडे पाहताना शब्दांचा संदर्भ विश्व पाहतात की टपाल हा शब्द द्यायचा आहे, चित्रपट हा शब्द द्यायचा आहे, व्यासपीठ शब्द द्यायचा आहे, त्यांनी योजलेला आहे. संदर्भ विश्व किती मोठा आहे पहा. अर्थवलय किती महत्वाचं आहे. अर्थवलय पाहिलं, व्यक्तीच्या भावजीवनाला महत्त्व दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेचे प्रवाही पण लक्षात घेतलं. कुठं गेला होता? चित्रपटाला गेलो होतो, सिनेमाला नाही. आता आम्ही चित्रपट म्हणायला लागलो. सुरुवातीला खेळ म्हणायचो आपण, बरोबर आहे. पहिला खेळ, दुसरा खेळ, तिसरा खेळ. आता त्या चित्रपटाचा खेळ बंद झाला आणि आमच्या घराघरामध्येच आमचे नको ते खेळ सुरू झाले. एकत्र भाऊ एका कुटुंबात नाही आहे, तिघांचे तीन तोंड तिघाकडं, कुटुंब व्यवस्था मोडकळीत चालली आहे. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ आमच्या 3-3, 4-4 मुलं असताना निर्माण होते आहे. हे चांगलं लक्षण नाही. आता महत्त्वाचा मुद्दा, भाषा हा विषय समाजात केंद्रस्थानी आणण्याचं काम जर कोणी आणलं तर सावरकरांनी आणलेलं आहे, चर्चेला आणलं. आणि आज जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला मिळाला आहे त्यामध्ये सुद्धा केंद्र दरबारी, मुख्य शासन दरबारी मराठी भाषा हा विषय चर्चेला आणणं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सावरकरांनी आणला. तेव्हा भाषा शुद्धी चळवळीचं जर फलित काय असेल तर मी मानतो की ते केंद्रस्थानी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पारतंत्र्यामध्ये इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द देण्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्या कालखंडात राज्य आमचं नाही आहे, सत्ता आमची नाही आहे आणि त्यांच्याच राज्यामध्ये आम्ही गुलाम झालोत. आपल्या राज्यात, आमच्या देशात आम्ही गुलाम, ते राजे. आणि त्या काळात सावरकरांनी प्रतिशब्द इंग्रजीला देणं साधी गोष्ट नाही आहे. आव्हान पेललं त्यांनी आणि प्रतिशब्द देऊन, जसं प्रतिसरकार, पत्री सरकार वगैरे म्हणतात ना, तसं प्रतिशब्द दिला. आणि मग समकालीन भूमिकांना लोकांना महत्त्वाचं वाटून लागलं. मराठीसाठी परिभाषा निर्मिती करताना त्यांनी देखील संस्कृतनिष्ठ परिभाषेची दिशा आम्हाला दिली की ही भाषा टिकली पाहिजे. या एकूणच भूमिकेचा जर विचार करायला लागलो, सावरकरांच्या या चळवळीच्या किंवा सावरकरांना जी ही चळवळ करावी लागली मराठी भाषा शुद्धीची, विकासाच्या आणि प्रसाराच्या संदर्भात एक ऐतिहासिक पाऊल आहे. आज जे आम्ही मराठीचं वैभव, राजभाषा म्हणतो, आज जे आम्ही वेगळ्या पद्धतीचं मराठीमध्ये वेगवेगळे पुरस्कार किंवा मराठीत वेगवेगळे लिखाण किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर पाठवणं, वेगवेगळ्या ठिकाणचे मराठीतले संदर्भ ग्रंथ अनुवाद करणं, वेगवेगळे समित्या नेमणं, वेगवेगळ्या कोशवाङ्मय असेल, बालवाङ्मय असेल, अशा अनेक प्रकार आवाक्याच्या बाहेरचं जे काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे मराठीच्या संदर्भात एक चांगलं पाऊल आहे. त्याला जर खऱ्या पद्धतीनं दिशा कुणाच्या प्रयत्नामुळे मिळाली असेल तर मी विनायक दामोदर सावरकरांच्या भाषा शुद्धीच्या चळवळीला योगदान देतो की तिथून त्यांनी वनवा पेटवला, लोकांपर्यंत पोहोचलं हे काय चाललंय. आणि आज आम्ही निखळपणे शुद्ध मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, शुद्ध मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करतो. मराठीमध्ये संवाद शैली ही सुद्धा एक प्रभावी शैली आहे. पटकथा लेखन हा क्रमांक 1चा आज मुद्दा झालेला आहे. अनेक जण आज पटकथेतून पुढं पडलेले आहेत. माझा एक विद्यार्थी आहे डॉक्टर विनायक पवार. परवा त्याचा बबन नावाचा सिनेमा आला, नंतर त्याचा तो असे 2-3 चांगले चित्रपट आहेत. आता परवा त्याचा एक सुंदर चित्रपट आला, त्याच्यात पटकथा तो लिहितोय. तर असे नवनवीन लोक आता पटकथा लिहायला लागलेले आहेत, सुंदर एक वेगळं संवाद करायला लागलेले आहेत. हे सगळं श्रेय आता भाषा आमची एक वेगळ्या पद्धतीचं आपले अस्तित्व स्वतःचं मूळ धरून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, हेच श्रेय दिलं पाहिजे. राज्य मराठी, राजभाषा मराठी, राज्यगीत मराठी, राज्यकर्ता मराठी, संवाद साधणारे आपण मराठी. तेव्हा ह्या सगळ्या मुबलक बाबी असताना सुद्धा आमचं वाचन का मराठीत नाही, हाही एक माझ्यासाठी चिंतनाचा महत्त्वाचा भाग मानतो मी या ठिकाणी. आणि सगळं सांगताना एक गरजेचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला पाहिजे की साद घालिते तुला कधीची. पहा, सावरकरांविषयी माझं मत आहे, साद घालिते तुला कधीची तुझी ही भारत माता, विनायका
घे पुनर्जन्म आता, तुमच्या आमच्यातूनच तो झाला पाहिजे. आणि पुन्हा एकदा या माय मराठीचं वैभव वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातून स्पष्टपणे मांडण्याची ताकद, त्या शब्दामध्ये एक अंगार निर्माण करण्याची ताकद विनायक दामोदर सावरकरांच्या शब्दामध्ये होती, हेही आपण या ठिकाणी मान्य केली पाहिजे. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तीर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी. उद्या आहेच. तीर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी, भाषामध्ये तैशी, मराठी शोभिवंत. अशा शोभिवंत मराठीचा हा दरबार फुलवण्याचं, भूषवण्याचं काम आपल्या 13 वर्षाच्या भाषा शुद्धीच्या चळवळीतून विनायक दामोदर सावरकरांनी विविध शब्द आम्हाला दिले, शब्दकोश निर्माण केला, प्रसंगी लेख लिहिले, प्रसंगी उत्तर दिले विरोधकांना, परंतु माघार घेतली नाही. सावरकरांचा सगळ्यात महत्त्वाचा जर गुणधर्म कोणता असेल, माघार घेत नव्हते. परंतु सध्याचे तथाकथित राजकारणी काहीही करत मतांसाठी सावरकरांवर चिखलफेक करताना जेव्हा पाहतात, तेव्हा माझ्यासारख्याला असं वाटतं की अजून त्यांना सावरकर कळालेला नाही, कळायला उशीर लागेल. ज्या सावरकरांनी सागरा प्राण तळमळला म्हणालेलं गीत आम्हाला ऐकायला मिळतो, सागराविषयीची तळमळ भारतात कधी कधी यावं ही त्यांची इच्छा होती. अशा सावरकरांविषयी असं काहीतरी बोलताना त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. वाचनातून केलं पाहिजे, लिखाणातून उत्तर दिलं पाहिजे, संदर्भासह सांगितलं पाहिजे. हेच आपलं काम आहे. हीच खरी भाषा शुद्धीच्या चळवळीचं पुढचं टप्पा असेल की आपण लिहिताना सुद्धा, आपण बोलताना सुद्धा जाणीवपूर्वक असे हे शब्द टाळून माझ्या मराठीमध्ये मी बोललं पाहिजे. मुलांसमोर मी चित्रपट शब्द वापरला पाहिजे, मुलांसमोर बोलपट चित्रपट वापरला पाहिजे, मुलांसोबत उपहारग्रह शब्द वापरला पाहिजे, मुलासमोर केश कर्तनालय शब्द दिला पाहिजे, मुलासमोर मी शुल्क हा शब्द वापरला पाहिजे. तरच मुलाच्या मनावरती बिंब येईल आणि ते बिंबलेला मुलगा आयुष्यात कधी विसरणार नाही. हे माझं कर्तव्य आहे. या चळवळीला पुढे नेणारा कुणी बाहेरून येणार नाहीये, ते आम्हालाच न्यायचंय आणि आपल्यालाच करायचंय. कुणीही येऊ शकणार नाही, ते आम्हालाच करायचंय. हे करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं, हीच माझी या ठिकाणी सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. दुसरा, चेतावणी हा सुद्धा शब्द सावरकरांनी दिलाय. निषेध हा सुद्धा सावरकरांनी शब्द दिलाय. लक्षात घ्या, आम्ही वनसमोर म्हणायचो, तोच तर त्यांनी टाळला. किती शब्द आम्हाला दिलेत. दूरदर्शन हा शब्द तिने आम्हाला दिलाय. किती लोकांना माहिती आहे सावरकरांचं देण किती मोठं आहे. अनुसंधान आयोग हा सुद्धा सावरकरांचा शब्द आहे. कलाग्रह त्यांनीच आम्हाला शब्द दिलाय. कितीतरी मोठ्या वेगवेगळ्या विभागाला त्यांनी आम्हाला नावं सुचवले, परंतु आम्ही आमच्यासाठी सोपं म्हणून, आम्ही काहीतरी पटकन करावं म्हणून आम्ही स्वतः ते विसरत जातो आणि नको ते स्वीकारत आहोत. एक सांगायचंय मला, बाहेर देशामध्ये सुद्धा भाषा शुद्धीच्या चळवळी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. सांगायचं कारण म्हणजे न्यूटन आणि शेक्सपियर यांनी देखील शुद्ध इंग्रजीचा आग्रह त्या कालखंडात केलेला होता. मग आपण का करू नये? ज्ञानदेवांनी का करू नये? एकनाथांनी का करू नये? राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी का करू नये? नामदेवांनी का करू नये? चोखामेळ्यांनी का करू नये? उस डोंगा परी रसनो हे डोंगा. डोंगा हा शब्द ग्रामीण बोलीतला आहे. डोंगा म्हणजे वाकडा. बघा किती अभंगातला भाव वेगळा आहे. ऊस डोंगा, वाकडा तिकडा आहे ऊस. ऊस डोंगा पर रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा. चोखा डोंगा, चोखा अस्पृश्य असेल, चोखा वेगळ्या हलक्या जातीतला असेल. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा. किती शुद्धतेचं मांडलेलं आहे. रंग या शब्दाचा अर्थ काळा गोरा श्रीमंत गरिबी हा नाहीये. मनातला भाव महत्वाचा पाहिजे. सावरकरांच्या मनातला भाव केवळ राष्ट्रवाद होता, हिंदुत्ववाद होता आणि माझ्या मायभूमीची सेवा मला आयुष्यभर करता यावी हा त्यांचा चिरंतन विचाराचा भाग होता. त्यासाठी त्यांचं जीवन समर्पित झालेलं आहे. जेव्हा सौभाग्यवती भेटायला जातात तेव्हा सावरकर म्हणतात, अरे असलं जगणं हे काय माहिती आहे का तुला संसाराचा अर्थ? आपल्याला वेगळा संसार थाटायचा आहे. असं नाराज होऊ नकोस, उदास होऊ नकोस. बघ आपल्याला खूप काही करायचंय. अशी आशावादी भूमिका घेऊन जगणारे सावरकर होते. काय गंमत. काल होता काळ रात्र झाली, पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणणारे सावरकर होते. कुसुमाग्रजीत येऊन त्यांच्या कवितेचा विचार आपण कधी करणार. सुरेश भट सुद्धा म्हणाले, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. त्याचा दुसरा विडंबन सांगतो, लाभले आमास भाग्य. आम्ही काय करायला लागलो?
सुरेश भटासारखा महाकवी आम्हाला म्हणतो, लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, एवढ्या माईत माय मानतो मी मराठी, असं म्हणणारे सुरेश भट आमच्याकडे होऊन गेलेत. अशा सगळ्यांनी आपल्या मराठीवर एवढं सुंदर प्रेम केलं, परंतु आम्ही काय स्वीकारलं? मराठी शब्द रूढ करण्यासाठी सावरकरांनी स्वतःच्या साहित्यातून, स्वतःच्या लिखाणातून शक्य तितका प्रयत्न केले. आधी केले मग सांगितले. लक्षात घ्या, आपल्या साहित्यात ते मांडले. दुसरा प्रयत्न बघा कुणी केला? आयरिश लोकांनी केला. जागतिक पातळीवर पहिला न्यूटन शेक्सपियरनी केला. आयरिश लोकांनी काय केलं? मातृभाषेला पुनरुज्जीवन करण्यासाठी, पुन्हा एकदा ती वाढली पाहिजे, शुद्धीकरणासाठी केलेलं आंदोलन सर्वांना माहीत आहे. कधी आपण करणार का? माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकायचं मला नाही करणार. काहीही त्याला येत नाही. आणि जीवनाची ससे होलपट होताना जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा वाटतं की अरे चुकलं आपलं, हे सगळं आपण काय करत चाललो. इस्रायलने सुद्धा तोच प्रयोग केलाय. हिब्रू भाषेला कबरीतून पुन्हा तिने बाहेर काढलं आणि राष्ट्रभाषेचा दर्जा तिने प्राप्त करून दिला. मराठीसाठी आपण का करू नये? हे आमचं कर्तव्य आहे. सावरकर निघून गेले, सावरकर आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा विचार आपल्यात आहे, त्यांची ताकद आमच्यात आहे, त्यांचं साहित्य आमच्या सोबत आहे. ते साहित्य सोबत घेऊन, त्यांच्या विचाराला आपण हातामध्ये घेऊन आपण सुद्धा पुन्हा एकदा मराठी भाषेचं वैभव उंच करण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सगळं सांगता सांगता मला या ठिकाणी हेच सांगितलं पाहिजे, पदोपदी पसरून निखारे. सावरकरांसाठी आहे, पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती. काय आयुष्य काढलं तुम्ही? कधी भूक, कधी तहान, कधी उपासमार, कधी मार, कधी अन्याय, कधी अपमान, कशाचाच विचार केला नाही. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती, कधी न थांबलो. अहर्निश सेवा महे, आयुष्यभर आपण काम केलं पाहिजे. कधी न थांबलो विश्रांती स्तव, पाहिलं न मागे बंधून बांधून शकले प्रीती नेवा कीर्तीचे धागे, एकच तारा समोर आनिक पायदळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. काय उदात्तता आहे! सावरकरांना तंतोतंत हे ओळी लागूच होतात. आणि मग माझे वडील शाहीर दिवाकर निटूरकर, 1 वर्ष होतंय 24 तारखेला उद्या जाऊन, 80 वर्षाचं आयुष्य, पोवाडे जवळपास 1000 लिहिलेत, शिवशाहीर. ते काय म्हणतात? राष्ट्रभक्तीने प्रेरित झाले, शौर्य प्रेरणे मनोमन फुलले, सत्कार्याने अविरत रतले एकच ध्येयाचे, शिवबा राणा तसाच बाजी, शिवबा राणा तसाच बाजी, सुभाष विनायक अनशास्त्रीजी, नाव काढता स्फूर्ती ये आजी, धन्य पावले त्यागाचे, संत तुका समर्थनाथ, दासबोधी देती साथ, नष्ट कराया भावे भेद भावभेद, भरते येथे वारे प्रेमाचे, मातृभूमी माता पिता. पहा, हे महत्वाचा मुद्दा आहे. मातृभूमी माता पिता, धन्य झाला जन्म मिळता, थोरांची ही भूमी माता, बोलवेडे दिवाकराचे. अशा या भूमीला नतमस्तक होताना सुद्धा मन आनंदानं भरून येतं. आणि अशा ह्या सावरकरांच्या एकूणच विचाराचा भाग मला मांडताना वाटतं की खरंच पुन्हा एकदा भाषाशुद्धीच्या कार्याकडं आपण वळलं पाहिजे, वाचन संस्कृतीकडे वळलं पाहिजे. मुलांच्या हातात महिन्यातून एक तरी पुस्तक 60 पानाचं, 40 पानाचं, 100 पानाचं, 10 पानाचं दिलं पाहिजे. त्याकडून वाचून घेतलं पाहिजे. दररोज नसेल तर आठवड्यातून एखादा परिच्छेद तर तिला मराठीतून शुद्ध अक्षरात लिहून घेतला पाहिजे. हे आपल्या संतांचं धर्मग्रंथ आहेत. हे रामायण आहे, हे महाभारत आहे, ह्या दासबोध आहे, तुकारामाची गाथा आहे, नामदेवांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. हे भावार्थदीप हे सांगितलं पाहिजे, तरच पुढची पिढी ती सांभाळू शकेल तुम्हाला आणि भाषेला. 2 शब्दात बोललो मी. हे जर आपण नाही केलं, पिढीची पुढी आम्हालाही सांभाळणार नाही आणि भाषेलाही सांभाळणार नाही. माझ्या मते पुण्या मुंबईतले नव्हेत, खेड्याखेड्यातून सुद्धा आता लोक नोकरीसाठी आपला देश सोडून मोठा मोठा पैशाचा गठ्ठा, ज्याला आम्ही शब्द दिलाय पॅकेज, शब्द दिलाय पॅकेज. मुलगीसुद्धा मुलाला लग्न जुळवण्याच्या आधी म्हणते पॅकेज काय.
आधी आमच्या काळात विचारलं जायचं घरात माणसं किती आहेत, चुलते किती आहेत, सांभाळ होईल का, एकत्र कुटुंब पद्धती असेल तर पोरगी सुखात राहील असा विषय होता. आता ती म्हणते आई वडील गावाकडे आहेत का, ओके. पॅकेज, या पॅकेज संस्कृतीला जर नष्ट करायचं असेल तर वाचन संस्कृती वाढवा. वाचनामुळं बुद्धी काम करते, बुद्धीमुळं गती प्राप्त होते. म्हणून महात्मा फुलेंचं वाक्य आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केले. हे सगळं टाळायचं असेल पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली. आजपासून ठरवू आपण की हे का मला करायचं आहे. मार्तंड कुलकर्णी 750 किलोमीटरहून इथं येतो आणि तळमळीनं एक विषय मांडण्याचं मी ठरवलं की मला भाषा शुद्धीवर बोलायचं आहे. मी माझ्या भागात भाषेचं काय चांगलं आहे मी जेव्हा पाहतो ना खूप वाईट वाटतं हो. काय सांगू तुम्हाला, कोण टिकवणार आता हे. ज्ञानदेव गेले, नामदेव गेले, तुकाराम गेले, एकनाथ गेले, सावरकर गेले, कुसुमाग्रज गेले, टिळक गेले, कुरुंदकरही गेले. उद्या चालून आम्हालाही त्याच प्रवासाला जायचं आहे. परंतु येणारा प्रवास करणारा मराठीचा ग्रंथ डोक्यावर, मनावर, हातात घेऊन चालणारा उभा करून जेव्हा आपण पाहू तेव्हा आनंदानं श्वास घेतल्याचा आनंद प्राप्त होईल. परंतु बाय बाय टाटा जर करत असेल तो आम्हाला काय अर्थ आहे. लहान लहान मुलंसुद्धा ट्युशनहून घराकडे जाताना हाय म्हणतात हो. नवीनच आले हो आता. इतकं वाईट वाटतं. एकदा लहान पोरांना विचारलं म्हटलं हाय म्हणजे काय, नाही ते करतात म्हणून मी हाय म्हणते. हायचा अर्थ माहीत नाही. माय गेला ना हाय आला. हे सगळं आम्ही बिंबवत चाललो. म्हणून शिकवणी हा शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याला आम्ही ट्युशन हा शब्द आणला. कोणाकडे शिकवणीला जातोस, किती छान शब्द आहे. शिवणे, टिपणे, करणे. नामदेवांच्या अभंगात आहे शिवणे टिपणे म्हणजे दोरा भरण्याचं काम कपड्याला करायचो. आता समाजाचे मन पांगलेले आहेत. विस्कटलेल्या समाजाला पुन्हा एकदा सावरकरांच्या विचारांनी शिवण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा एक विचाराचं वस्त्र, शुद्ध मराठीचं वस्त्र तयार करून लोकांपर्यंत पोहोचायचं आपल्याला. हेच खरं ज्ञानदेवांचं पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषू निमज द्यावे पसायदान. जे जे वांछिल तो ते लाव, सगळ्यांना मिळत राहो अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि हे सगळं करताना मी मराठीचा आहे हे कृपया विसरू देऊ नका. इथंच खरी आमची बोंब आहे, इथंच खरं आमचं मर्म आहे आणि इथंच खरं दुःख आहे की मराठी आहे विसरत चाललो. धिरडं विसरत चाललो आहे, कानवला विसरत चाललो आहे. परवा नागदिवे झाले ना, नागदिवे केली की नाही. आता एका पोराला विचारलं नागदिवे का करतात, नाही नागोबा घरात येऊन म्हणून नागदिवे करतात. असं जर उत्तर येत असेल काय करावं. एक आजी आपल्या बाहेर देशातल्या नाताला घेऊन भारतात मंदिरात जाते. आजी म्हणते बाळा तू इथं थांब. देवाच्या आत जाते आणि ती देवाला म्हणते देवा पाव या शब्दाचा अर्थ मला आशीर्वाद दे. नातूच्या कानात शब्द गेले, पायात बूट होता, सॉक्स घातलेले होते. चित्रविचित्र आता तर नवनवीन हेअर कटिंग आलेत हो. मला तर पाहून असं वाटतं आपण कोणत्या राज्यात देशात चाललो होतो. मराठी देश आहे का. कधी कधी हाताला चिमटा घेऊन पाहतो, उभेच केस सगळे. म्हणजे कुठं चाललो होतो आपण, कोणत्या राज्यात राहतोय. कधी कधी वाटतंय की खरंच हे ज्ञानदेवा हे बघण्यासाठी आम्हाला ठेवलास का रे. अरे फार अवघड आहे. मग ती म्हणते देवा मला पाव. तेवढा हा नातू म्हणतो आजी नो ब्रेड, नो ब्रेड. आजीला वाटलं हा आत येईल, दर्शन घेईल. पावचा अर्थ त्याला पाव वाटला. हा पावचा अर्थ जर पुन्हा कळायचा असेल तर भाषा शुद्धीकरणाकडे या. माय मराठी, भाषा मराठी, आपलं जगणं मराठी. मराठीत हसलं पाहिजे, मराठीत रडलं पाहिजे आणि मराठीत सुद्धा शिमग्याला शिव्या दिल्या पाहिजे. मला किती आनंद आहे हो. हसताना किती मित्र भेटल्यावर किती आनंद वाटतो. शिव्या देताना आणि एक आमच्या खेडेगावामध्ये रडताना सुद्धा आनंद वाटतो हो. कमी रडलं की माझी रडलीच नाही हो, त्याला प्रेम नव्हतं की काय असं म्हणतात हो. त्या प्रेताच्या बाजूला बसून रडलं जर नाही तर म्हणतात की काय आहे. भाषा ही माणसाला हसवायला लावते. विनोदाचं जर खरं आनंदाचं माध्यम काय असेल ती भाषा आहे. आता विनोदही गेलाय, भाषेतला बोलणंही संपलं आहे आमचं. विनोदाचे निखारे संपत चालले. पुन्हा एकदा प्रल्हाद केशव आत्र्यांचं, पुन्हा एकदा शंकर पाटलांच्या कथा, दमा मिराजदारांच्या कथा वाचल्या पाहिजेत आम्ही. विनोदी साहित्याकडं, बालसाहित्याकडं वळलं पाहिजे आणि वाचन संस्कृती टिकवली पाहिजे.
एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता जाता एक छोटासा ते बालमित्र आलेले आहेत, त्यांनाही वाटो शाहिराने आम्हाला काही लावलंच नाही, आम्हाला आणून बंदिस्त केलं की काय, एक पोवाड्याचं कडवं म्हणून या ठिकाणी मी थांबतो. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, करुण प्रारंभे डफावर थाप दुनिया, डफावर थाप दुनिया. साई रहा महाराष्ट्राचा प्राण, साई रहा महाराष्ट्राचा. विनायकाच गात गुण गात जिराजे, विनायकाच गात गुण गात जिराजे. शाहिराला पाठीमागे साथ देणारी लोक असतात, त्याला झिलकी असं म्हणतात, झिलकरी. बरोबर आहे. आधीन मन भारत मातेला, आधीन मन भारत मातेला, राष्ट्र कार्याला, राष्ट्र विचाराला. आधीन मन भारत मातेला, राष्ट्र संताला, राष्ट्र वीराला, त्यांच्या हो कार्याला, त्यांच्या हो पहाव कार्याला. क्रांतिकारकाच्या पराक्रमाला, क्रांतिकारकाच्या पराक्रमाला. त्यात शिरोमणी विनायकाला रजिराजे, त्यात शिरोमणी विनायकाला रजिराजे. विश्वभूषण भारतरत्न मुकुटमणी ठरले, विश्वभूषण भारतरत्न मुकुटमणी ठरले. आणि क्रांती स्वातंत्र्यवीर उपाधीने विनायक शोभले. अरे प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्व निष्ठा, काय होता विचार बघा. अरे प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्व निष्ठा सावरकरापाशी. अरे प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्व निष्ठा सावरकरापाशी. आणि मायभूच्या मुक्तीसाठी लढले इंग्रजाशी. अरे मायभूच्या मुक्तीसाठी लढले इंग्रजाशी. अनेक केल्या चळवळी, अनेक आंदोलन. अरे अनेक केल्या चळवळी आणि अनेक आंदोलन. आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सांगितले. अरे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी जागविले मन. अरे भाषा शुद्धीची तशीच चळवळ घेतली हो हाती. अरे भाषा शुद्धीची चळवळ त्यांनी घेतली हो हाती. आणि माय मराठी भाषा वैभव गुंतवण्यासाठी. पुढे काय केलं. ऐकविला तुम्हा पोवाडा, पोवाडा पूर्ण म्हणणार नाही. ऐकविला तुम्हा पोवाडा, तू विचार सोडा, एकमेकाशी बंधू समजा, एकमेकाशी बंधू समजा. माय मराठी होतो पासा, भाषा मराठी होतो पासा. शाहीर मात्र सांगतो खासा रजिराजे, शाहीर मात्र सांगतो खासा रजिराजे. शाहीर मात्र सांगे आपला रजिराजे. असा हा सावरकरांच्या भाषा शुद्धीचा चळवळीचा विषय सांगत सांगत शेवटी आयोजकांनी तो विषय पोवाड्याचा एक कडवं म्हणावून सांगितलं. माझं स्वतःचं कलापथक आहे. जवळपास 3 वेळा दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीवर वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त येऊन गेलो आहे. नांदेड आकाशवाणी, परभणी आकाशवाणीत वेगवेगळ्या विषय घेऊन आतापर्यंत 60-65 विषयाला गुंफण्याचं काम केलं आहे. आणि वडिलांचा शाहिरीचा वारसा अजूनही याही कालखंडामध्ये जोपासतोय. हे सगळं तुमच्या बळावर करतोय. माझं काही चुकलं असेल, सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अनुषंगानं काही एखादा विषय राहून गेला असेल तर आपण सुज्ञ आहात. सर्वांना माझा पुनश्च एकदा नमस्कार करतो. आपण मला ऐकून घेतला त्याबद्दल पुनश्च सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर कमाल झाली आहे.
गेला 1.5 तासापेक्षा अधिक काळ प्राध्यापक मार्तंड कुलकर्णी सरांनी त्यांच्या खुसखुशीत पण तितक्याच तळमळीच्या अशा व्याख्यानशैलीनं आपण सर्वांना खिळवून ठेवलेलं आहे. किनवटसारख्या आदिवासी बहुल भागात 33 वर्षांचा काळ त्यांनी अध्यापन क्षेत्रात जी अध्यापन सेवा केली ती खरोखर बहुमोल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीबद्दल जे बहुमोल प्रयत्न केले, जी वाटचाल केली, ज्या तळमळीने त्यांनी भाषाशुद्धीचं कार्य केलं, याचा महत्त्वपूर्ण आढावा सरांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. सरांचे पोवाडा आणि शाहिरीचे कलागुणही त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी आपल्याला दाखवले. इतक्या लांबून मोठा प्रवास करून प्राध्यापक कुलकर्णी सर इथे आले आणि उत्तम असे व्याख्यान, अतिशय तळमळीचे व्याख्यान आपल्या सर्वांना ऐकवले. त्याबद्दल मी त्यांचा आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि संस्थेच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह त्यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुर्णे सर त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रदान करतायत. धन्यवाद सर. त्याचबरोबर सरांच्या सुविद्य पत्नी सौ कुलकर्णी मॅडमही आज त्यांच्याबरोबर इथे व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या वतीनं सत्कार स्वीकारावा. सौ अंजली गोखले मॅडम त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहेत. धन्यवाद. या व्याख्यानमालेसाठी भरघोस प्रतिसाद देणाऱ्या मिरजेतील श्रोतृवर्गाचेही मनपूर्वक आभार. उद्याच्या 4थ्या व्याख्यानपुष्पासाठी पुण्याच्या सौ मंगला गोडबोले या व्याख्यात्या मराठीची सद्यस्थिती या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत. आपण सर्वांनी उद्याही अशाच बहुसंख्येनं अगत्य उपस्थित राहावं. खूप खूप धन्यवाद.